सद्गुरु महाराज की जय। अत्रि अनुसया माई की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। ओम नमो जी सद्गुरुनाथा। विश्वात्मक चैतन्य सत्ता आत्मसूर्य प्रदाता स्वयं प्रभ दयागणा गुरुर साक्षात परमात्मा महामंगल सहस्रारी रमणा महाकौंडन्य रूपी अंगना ब्रह्मांड नायका जड जीवा तारावयासी की जडवी सुस्वरूपासी उकलूनि गुह्य प्रमयासी सिद्धत्व द्यावया सगुण रूपे देहदर्शी परोपकारे कार्यकर्षी अन्य जीवांना नेसी परमोच्च पदी परमहंस गतीचा आधार की दिव्यनाथाचा गजर महाचैतन्य सत्तामर की सद्गुरुनाथ महाराज की। अत्रि अनुसया माई की जय। आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त। आजचा गुढीपाडव्याच्या निमित्त प्रेमगीर महाराज यांनी जो दत्तकथा कार्यक्रमाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, आजचा सप्त्याचा तिसरा दिवस आहे आणि या सप्त्यामध्ये प्रवचन करण्याकरिता महाराजांनी जो मला आज प्रसंग टाइम दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराजांचे आभार मानतो आणि आजच्या या कथेला आजच्या प्रवचनाला सुरुवात करतो। या ठिकाणी महाराजांनी जो कार्यक्रम आयोजित केला खूप भव्य दिव्य कार्यक्रमानुसार आणि दत्त महात्म्य कथा जे चालू झालं या आपल्या विदर्भामध्ये सर्वात पहिले सुरू झालेला आहे आणि यवतमाळहून या कथेकरिता आलेले आमच्या रेखाताई सुरोशे यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांनी या कथेला सुरुवात चालू केली आणि या कथेला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। म्हणून त्यानुसार आज जो आपल्या या कथेला किंवा आजच्या प्रवचनाला जो विषय घेतला किंवा ऐसा गुरु करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा, ऐसा गुरु करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा, भेटवी देवाच्याही देवा या नावे सद्गुरु। मग आता या ठिकाणी जो कार्यक्रम झाला, आपण संसारी माणसं नेहमी परमार्थाच्या संसाराच्याच गोष्टी करत राहतो आणि संसाराकरता आपण सर्व काही करत राहतो। संसारामध्ये मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, घरदार चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, घरादारामध्ये सर्व सुख शांती आली पाहिजे, अनेक प्रकारच्या संसारामध्ये आपण कार्य करत राहतो। पण महाराजांचं जे कार्य आहे, महाराजांचा जो परिवार आहे, हे सर्व जे भक्त आहेत, शिष्य आहेत, हे महाराजांचा परिवार आहे। मग आपल्या शिष्यांना आपल्या भक्तांना चांगल्या प्रकारे ज्ञानाचं उद्बोधन व्हावं, चांगल्या प्रकारे ज्ञान मिळावं आणि ते चांगल्या प्रतीचं ज्ञान घेऊन त्या परमतत्वाकडे जावं ही महाराजांची इच्छा आहे। आपण संसारामध्ये एक दिवस किंवा 7 दिवस काढत नाही आणि या ठिकाणी राहत नाही। पण महाराजांनी आता दत्त जयंतीचा सप्ताह केला आणि पुन्हा या गुढीपाडव्याचा सप्ताह केला आणि एवढा भव्य दिव्य केला। याच्या मागचा महाराजांचा उद्देश हेच की बा प्रत्येक जीवात्म्यांना मूळ ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्या ज्ञानामुळे माणसाचं जी दृष्टी आहे हे मोकळी झाली पाहिजे आणि खरं ज्ञानाकडे वळून आलिया जन्माशी करावे सोयीत म्हणावा आनंद वेळोवेळा, की बा ज्या कार्यासाठी आपण इथं आलो ते कार्य मार्गी लागलं पाहिजे। असे गुरु जगात भरपूर आहेत। संत म्हणतात लाखो गुरु है जगत में एक भी नहीं काम का, सब लाखो गुरु है जगत में एक भी नहीं काम का, सब स्वार्थ का डंका बजा। लाखों गुरु है जगत में एक भी नहीं काम का, सब स्वार्थ की आस है डंका बजाते नाम का। विश्वास का गुरु एक ही है बाकी कुछ नहीं ध्यान दे, जो आपकी पहचान दे ऐसी गुरु पर जान दे। मग या जगामध्ये अनेक गुरु आहेत,
अनेक प्रकारे प्रत्येकजण आपल्याला सद्गुरू म्हणून घेणारे पण आहे. पण खरं गुरु कोणाला म्हणावं, कोण गुरु कोण सद्गुरू हा विचार न कळे थोराथोरू येथे सर्वांचीच नागवण झाली. किंवा नेमकं गुरु कोणाले म्हणावं आणि सद्गुरू कोणाले म्हणावं या जगात या साध्या भोळ्या लोकांना विचार पडलेला आहे. आता बोलू नाही, पण काही काही जगद्गुरु स्वतःला म्हणणारे होते. आपण बहुतांशी पाहिलं की काही लोक जेलात गेलेले आहेत. तो विषय आपल्याशी नाही, आपण आपल्या विषयावर पाहू. म्हणून गुरु सद्गुरू निर्णय कळेना आत्मज्ञानी असे, उगीच थोर महिमा सांगता आपल्या ज्ञानाची. किंवा जगात गुरु म्हणून घेणारे अनेक लोक आहेत, पण गुरु आपण कशासाठी झालो, आपण ज्या गोष्टीसाठी गुरु झालो त्याचा अनुभव आपल्याला आहे का? आपल्या समोर भोळी जनता ही लोक आले, श्रद्धावान लोक आहेत, एक मनानं शुद्ध आहेत. या लोकांना आपण लुभाळून आपलं स्वार्थ करून आलो का हे कोणी पाहायला तयार नाही. परंतु स्वतःला गुरु म्हणून घेतात. आणि गुरु सद्गुरू निर्णय कळेना आत्मज्ञानी अशी उगीच थोर महिमा सांगता आपल्या ज्ञानाची. किंवा ज्ञानाचा स्वतःचा महिमा सांगून स्वतःचा उदो करून घेणारे या जगामध्ये अनेक आहेत. परंतु आपण आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे की आपल्याला कशाची गरज आहे. आणि खरं आपण ज्या गुरुना शरण गेलो ते आपल्याला देऊ शकतात का? नाहीतर स्वार्थी गुरु स्वार्थी चेला दोघांचा ठालम ठेला. लडका गुरु मरका चेला दोघांचा विरोध वाया गेला. गुरु आणि शिष्य सारखेच आहेत. ते लढतात आपल्यासाठी, आपण लढतो त्यासाठी. आपण लढतो आमच्या संसारासाठी आणि ती लढतात त्यांच्या संसारासाठी. त्या ठिकाणी आपलं काही हित होणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी आपलं हित होईल, ज्या ठिकाणी आपल्या जीवाचं सार्थक होईल, अशा ठिकाणी माणसानं शरण गेलं पाहिजे. अशा गुरुची पारख करून घेतली पाहिजे. म्हणून आपण जो आज विषय घेतला की ऐसा गुरु करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा. या संसारामध्ये तुम्ही किती सुखी या, तुम्ही चटणी भाकर खाऊन परमार्थ करत असाल, कोणी तूप रोटी खाऊन परमार्थ करत असणार. पण नेमका परमार्थ करण्याच्या मागचा जो अर्थ आहे, जो परमार्थ आपल्याला करावा लागते, परमार्थ म्हणजे त्या परमार्थापर्यंत जाणे. नाही तर संसारिक कार्य सांगणारे, संसारिक कार्यासाठी तुम्हाला संसारात सुख देऊन तुम्हाला भुलवणूक करणारे या जगात अनेक आहेत. परंतु त्या परमार्थाकडे, त्या परमात्म्याकडे जाण्याचं जो खरा रस्ता दाखवेल, लाखो गुरु है जगत में एक भी नहीं काम का, सब स्वार्थ का डंका बजाते सब स्वार्थ के असे डंका बजाते नाम का. किंवा तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला नाम देऊ, असं करू तसं करू. अनेक प्रकारची प्रबोधनं लावतात, अनेक प्रकारची प्रबोधनं तुम्हाला सांगतात आणि कालांतरानं वर्ष 2 वर्ष तुमच्याकडून पूर्ण फायदा करून घेतात आणि तुम्हाला अनेक प्रबोधनं देऊन करतात. नेमकं आपण विचार स्पष्ट केला पाहिजे की आपण 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झालो या महाराजांकडे आलो, तर नेमका आपला काही जीवाचं सार्थक झालं का? आपल्याला याच्यातून काही मिळालं का? हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण 84 लक्ष योनी भोगल्यानंतर आपल्याला हा मानव जन्म मिळतो. आणि बाजारात जाताना आपण 2 रुपयाची भाजी जर घेतली तर आपण 4 वेळा विचार करतो. मग हा 84 योनी भोगून हा मानव जन्म मिळाला. मग हा मानव जन्म मिळाल्यानंतर नेमका आपण खऱ्या ठिकाणी आलो की नाही याची पारख करून घेतली पाहिजे. नाही तर एवढा मोठा जीव कोणाच्या दावणीला बांधून कुठे जाऊन काही अर्थ नाही. आणि आखरी मग काय होणार आहे? अनित होणार आहे. आणि आपण स्वतः आपल्याच किंवा आपण इथे येऊन अनित केलं. म्हणून आपल्याला मानव बुद्धी आहे. अनेक पशु पक्ष्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी एक विचार करण्याकरता बुद्धी दिली, विवेक बुद्धी दिली. की विवेक बुद्धीने आपण विचार केला पाहिजे, खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय. निरास्वार्थाच्या प्रबोधनात राहून कोणाच्याही कोणाच्याही कुटीला आपला जीव बांधून ठेवू नका. आपल्या ग्रंथामध्ये सांगतात की तुमची सत्सत विवेक बुद्धी जागृत करा. मग सत्सत विवेक बुद्धी जागृत म्हणजे आपल्या बुद्धीने आपण विचार केला पाहिजे की ज्यासाठी केला आपण अट्टहास, तो अट्टहास या ठिकाणी पूर्ण होऊन राहिला का? शेवटची पाळी आहे मानव जन्म, चुकली या वर्म फेरा पळे. जर या ठिकाणी तुमचा वर्म जर चुकला
तर 184 योनी तुम्हाला भोगावी लागणार आहे. मग 184 योनी आपल्याला चुकवायची का भोगवायची, याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी आपण प्रबोधनात राहिलं पाहिजे. परंतु या ठिकाणी मला असं काही जाणवलं नाही की कोणाला लुबाडण्याचा प्रयत्न केला असेल किंवा कोणाकडून प्रबोधन घेतले असेल. कारण एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं तर हे सर्वांच्या सहकार्यामुळे होते. पण त्याच्यामध्ये समोर सहभाग घेऊन, ज्याला सेनापती म्हणतात, सध्या आपल्या समाजामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये हीच खरी परिस्थिती समाज जे सेनापती आहेत हे सेनापती चुकलेले आहेत. आणि सेनापती जर चांगला असला तर ती सेना चांगली होती आणि तो गट चांगला होती. विचारधारा करणारा किंवा विचारधारेनं चालणारा माणूस जर योग्य असला तर तिच्या मागे असणारे लोक योग्य त्या ठिकाणी जातात. उदाहरणार्थ शेगाव संस्थांचं जे कार्य आहे हे ज्या माणसांनी चालवलं, शून्यातून स्वर्ग तयार केलं, त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला, एवढं मोठं कार्य झालं, म्हणून त्यांचं नाव जगभर झालं आणि आपलं गजानन महाराज संस्थाने जगात एक नंबरचं गणल्या जाते. म्हणून कमांडर जो सेनापती असते हा जर योग्य असेल तर आपण योग्य थळाले जाऊ. म्हणून आपण त्यांना गुरु म्हणतो की जे मार्गदर्शक आहे, जे मार्ग दाखवतात. अशा गुरूंना जर आपण शरण गेलो तर आपल्या जीवाचं 100% सार्थक होईल आणि अंतिम समय आपला गोड होईल. आणि त्यावेळेस आनंदाचा सोहळा, याच देई याच डोळा पावा म्हणे जीवनमुक्तीचा सोहळा, आणि तो सोहळा पूर्ण करून 184 योनी भोगण्याचा न कार्य येता आपण या भोगण्याच्या कार्यातून मुक्त होऊन निघून जाऊ. मग आता नेमकं मुक्तता कोणाला पाहिजे, जीवाला का शरीराला? मुक्तीसाठी काय केलं पाहिजे? आत्मसुखाचा ठेवा याच्यामध्ये म्हटलं तर नेमका आत्मसुखाचा ठेवा म्हणजे का आहे, कसं आहे, याचं विश्लेषण आपण आता या दोन अभंगाच्या प्रवचनामध्ये पाहू. गुरुविना गुरुविना या जीवाला नाही तरणोपाय. या जीवाला जर तरणोपाय करायचं असेल तर गुरु पाहिजे. आपण अनेक ग्रंथात, अनेक प्रवचनात, अनेक कीर्तनामध्ये आपण ऐकलं की बा या जन्मात आलं तर गुरु करावं लागते आणि गुरुशिवाय माणसाला तरणोपाय नाही आहे. जसं चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते, त्यांच्याकडे एवढी विद्या होती आणि एवढं त्यांचं साधन खूप होतं की रस्त्यानं जर ते चालले तर नदी प्रवाह थांबत होता, झाडं झुडपं बाजूनं जात होते. पण एवढे मोठे 1400 वर्षाचे एवढे महायोगी एक 14 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण गेले. का गेले असतील? त्यांच्याकडे सर्व होतं पण गुरुची छाप नव्हती आणि गुरुचं मार्गदर्शन नव्हतं. बाहेर जरी आपण शाळा भरपूर शिकत असेल पण बोर्डाची परीक्षा दिल्याशिवाय सर्टिफिकेट भेटते का? नाही. एखाद्या माणसाने आता सर्व शेतकरी वर्ग आहे की बा या पीक मला चांगलं होईल, अनेक लोक सांगतात, अनेक बियाणे सांगतात, परंतु जोपर्यंत त्याला कोण्या कंपनीचं किंवा कोण्या माणसाचं लेबल लागत नाही तोपर्यंत मान्य करतो का? म्हणून या शरीराले शिक्का जोपर्यंत धन्याचा लागत नाही तोपर्यंत या मायेतून तो मुक्त होत नाही. कोणत्याही विद्यापीठाची डिग्री असल्याशिवाय तो ग्रॅज्युएट झाला समजतो का आपण? त्याप्रमाणे हा जीव मुक्त अवस्थेला जाईल. जोपर्यंत सद्गुरूचा शिक्का आपल्याला लागत नाही तोपर्यंत जीव मुक्त होईल हे शक्यच नाही. कारण या गुरुमार्गावर चालण्याकरता प्रत्येक क्षणी सद्गुरूची आवश्यकता असते आणि तोच तुम्हाला तो मार्ग दाखवून अनेक अडचणीवर मात करून तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं कार्य हे गुरु करत असतात. म्हणून गुरुविना या जीवाला नाही तरणोपाय, म्हणूनच धरू आपण सद्गुरूचे पाय. किंवा गुरुशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, म्हणून आपण गुरुचे पाय धरू आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ. तेच या जीवाचं आपलं सार्थक करून देतील. मग गुरु या जगामध्ये मेन 7 गुरु आहेत. बाकी अनेक गुरु आहेत. आपण मी सुद्धा तुम्हाला म्हटलं की लाखो गुरु आहेत जगात, परंतु या जगात जन्माला आल्याबरोबर सर्वात पहिले आपले गुरु असते आपली आई. कारण या जगाचं सर्व सूत्रसंचलन किंवा या सर्व जगाची माहिती जन्माला आल्याबरोबर सर्व या सृष्टीची माहिती देणारी सर्वात पहिले कोण असते? आपली गुरु आई. नंतर बाहेरचं जे शिक्षण असते
हे सांगतात वडील, म्हणजे आई आणि वडील हे सर्वात पहिले गुरु. दुसरे गुरु होतात तुमचे शिक्षक. एखाद्या शाळेत तुम्हाला टाकलं पहिल्या वर्गामध्ये, मग ते एक दोन आई शिकवतात, ते पण गुरु आहेत. तिसरे गुरु आहेत आपले उपदेश देणारे, किंवा अनेक कामामध्ये याच्यामध्ये जे उपदेश देतात, चांगलं वाईट हे सांगण्याची आपल्याला माहिती देतात, ते आपले उपदेश गुरु. असे झाले 3 प्रकार. आणि चौथे उपदेश गुरु झाले. आणि समाजामध्ये आपण जे वावरतो, जसा हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मग आपल्या समाजाची काय रणनीती आहे, आपल्या समाजात कसं वागलं पाहिजे, आपल्या समाजात काय चालढकल आहे. आता आपण हे पॅन्ट शर्ट घालतो इकडला, तुम्ही दुसऱ्या देशात जासान बरमुडा टी शर्ट घालतील, आपल्या इथं अगोदर धोतर घालत. म्हणजे या समाजाच्या नियमानुसार जे आपल्याला मार्गदर्शन मिळते ते झाले आपले समाजगुरू. असे झाले 5वा प्रकार. 6वा प्रकार आहे आपल्याला नाम देतात. अनेक जगात नाम आहेत की अनेक अनेक देवदेवतेचे नाम देतात. तर सुरुवातला आता कधी कधी कोणी विचारतात की बा तुम्हाला कोणता देव आवडते. आपण जर म्हटलं बा नाही आम्हाला महादेवाचं आमच्या घरामध्ये महादेवाचं कार्य आहे, तर ठीक आहे, तुम्हाला महादेवाचा तुम्हाला एक मंत्र देतील, तुम्हाला संसारात सुखी ठेवतील. संसारात सुख मिळण्याकरता आता अनेक प्रकारचे अनेक लोक अनेक देवी देवीचे साधना करतात, संसाराचं सुख मिळावं. आता महिला मंडळ गुरुवारचा व्रत करतात, शुक्रवारचा करतात, मंगळवारचा करतात. हे कशासाठी? की संसार आपला सुखरूप व्हावा, संसारामध्ये आपल्याला अनेक प्रकारचं हे मिळावं. पण नेमकं हे कार्य केल्यानं, हे व्रत कैवल्य केल्यानं आपल्याला किती पट मिळालं, काय मिळालं, हे कोणीही पाहत नाही. आणि कोणी पाहत नसल्यामुळे, आपण त्याच्यावर लक्ष न देत नसल्यामुळे आपला तिथं भ्रम तयार होते. आणि भ्रम तयार झाला की मग त्या देवतेच्या प्रती, त्या याच्या प्रती आपली नाराजी तयार होते. मग एक तर आपण कार्य करताना चुकलो, किंवा ते कार्य व्यवस्थित झालं नाही, किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शक आपल्याला कोणी नव्हता, अशा प्रकारे आपण तिथं भ्रमात जातो. नंतर 6वा आहे आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरु म्हणजे या जीवाचं सार्थक कशानं होईल. कारण अनेक जगामध्ये आपण अनेक कार्य करतो, परंतु ज्या कार्यासाठी आपण या ठिकाणी आलो त्या कार्याचं आपलं पूर्ण व्हावं, ज्या ठिकाणाहून आपल्याला सद्गुरूंनी या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट होणे, याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरु म्हणजे आपल्या या गुरुमार्गामध्ये येतात. आणि गुरुमार्गामध्ये आल्यानंतर त्या गुरुच्या चरणी आपल्याला जावं लागते. पण आपण काय करतो, कधी कधी बोलताना, का गुरु केले का? हो, कोणते गुरु केले बा? हे महाराज केले बा. केले म्हणजे काय झालं म्हणताना आपला शब्द चुकला. का प्रेमगीर महाराज आम्ही गुरु केले. प्रेमगीर महाराज गुरु केले म्हणजे तुम्ही काय मोठे झाले का? पा शब्दाची परिभाषा आहे. पण त्याच ठिकाणी जर आपण म्हटलं की नाही बा मी प्रेमगीर महाराजला शरण गेलो आणि त्यांनी मला शिष्य करून घेतलं, फरक किती आहे? आपुलकी आणि उद्धटपणा हा याच्यामध्ये दिसून येते. जो म्हणते की मी प्रेमगीर महाराजला गुरु केलं, त्याचा त्या ठिकाणी अहंकार जागृत झाला. म्हणजे अजूनही तो नेमका त्या गुरुला शरण गेलेला नाही. पण ज्यांनी म्हटलं की नाही बाबा मी प्रेमगिरी महाराजच्या चरणी नतमस्तक झालो आणि त्यांनी मला शिष्य करून घेतलं, किती आदरभाव वाटते. ह्या आदरभावाच्या गोष्टी आपल्या संप्रदायामध्ये काही काही रुजून चालल्या. त्याचं कारण काय? की आपण लहानपण घेऊन कोणाकडून शिकून घेत नाही आणि मोठेपण घेऊन कोणाला शिकून सांगत नाही. का माझी ही आई आहे, किती प्रेम वाटते, पण ही माझ्या बापाची बायको आहे. नातं एकच आहे की नाही? पण बोलताना आदर करताना किती चुकते, की का बा ही बाई कोण आहे? माझी आई आहे. पण एखाद्या का ही कोण आहे? माझ्या बापाची बायको आहे. आदर चुकला की नाही? म्हणजे लहानपण घेऊन आदर देणं जर बोललो तर ते सद्गुरु तत्व आहे, गुरु तत्व आहे. ते शरीराने जरी वेगळे दिसत असतील, परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये गुरु तत्व आहे. दत्तात्रय महाराज के साक्षात स्वतः आपल्या समोर येऊन आपल्याला काही नाम देतील आणि घेऊन जातील, एवढे आपण तरी भाग्यवान
आणि गुरुतत्व साक्षात आपल्या समोर आहे, म्हणजे तेच आपल्यासाठी सद्गुरू आहे. कारण आपण नेहमी गुरुपूजा म्हणतो, गुरुपूजेमध्ये म्हणतो की नाही बा, गुरुपूजा ज्यावेळेस आपण करतो तर गुरुपूजेमध्ये आपण नेहमी मूर्ती गुरुची पाहिली, माझी देव पूजा झाली. नेहमी अनेक प्रकारच्या वेळेस आपण सद्गुरूला त्या ठिकाणी वंदन करतो. त्या वंदनामध्ये आपण नेहमी सद्गुरूला नमन करतो आणि त्या सद्गुरूची इतक्या प्रेम भावे आदर भावे मस्त पूजा करतो. मग प्रेम भावे आदर भावे तुम्ही त्यावेळेस म्हणता आणि नंतर त्या गुरुचं मूळ सोडून देता. मग त्या मूळ सोडून दिल्यानंतर मूर्ती गुरुची पाहिली, माझी देव पूजा झाली. मग मूर्ती कोणती पाहिली? हीच मूर्ती सुनाली की समोर. मग जे समोर आहे त्याला पूजत नाही आणि जे कधी दिसत नाही त्याचा उदो उदो करणं सुरू आहे. मग ज्याचा उदो उदो करून राहिले, जे दिसून नाही राहिलं त्याची भेट होत नाही, आणि जे समोर आहे यांना आपण तिटकारतो. मग नेमकी मूर्ती कोण्या गुरुची पूजा करता तुम्ही? मूर्ती गुरुची पाहिली, माझी देव पूजा झाली. ज्यावेळेस गुरुचे पाय धुतो त्यावेळेस म्हणताना बा सर्व सर्व मूर्ती गुरुची पाहिली, पंचतत्वाचे राऊळ आत निर्मळ ज्योत, जप तप नाही आम्हा लागा सद्गुरूच्या चरणी. मग म्हणताना पंचतत्वाचं राऊळ, हे जे शरीर आहे हे 5 तत्वांच म्हणलेलं आहे की नाही. मग पंचतत्वाचे राहुळ आत ज्योत निर्मळ, हे शरीर रूपी जरी दिसत असेल पण अंतरंगामध्ये जे ज्योत आहे, अंतरंगामध्ये ज्योतीचं स्वरूप आहे, तुम्ही त्याचं दर्शन करून राहिले, तुम्ही त्याचं पूजन करून राहिले, आणि तेच आत्मज्योत तुमच्या अंतरंगात आहे. पण तुमच्या अंतरंगात आहे हे गुरुच्या शरण गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आजच्या ओळीमध्ये आपण घेतलं, गुरु करावा ऐसा कोण, जो दावी गुरु ऐसा करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा. तुमच्या अंतरंगामध्ये जो ठेवा आहे तो ठेवा जो गुरु दाखवत असेल तर पहिले त्या गुरुला शरण जा, आणि त्या गुरुला शरण गेल्यानंतर देवाच्या भेटवी देवाच्याही देवा. मग पहिले गुरुला शरण जावं लागेल, तर तुम्हाला देवाची भेट होईल. डायरेक्ट देवाची भेट तो कोणी करून देऊ शकत नाही. आणि जो म्हणत असेल मी देवी देवतेची भेट झाली आणि मला अनेक अनेक प्रकारच्या देवता भेटल्या, समजून घ्या याच्यासारखा लबाड कोणी नाही. कारण देवी देवता भेटतील किंवा देवी देवता दिसतील त्या काही शरीर रूपाने आपल्या समोर नाहीत. मग सगळ्या देवी देवतेचं मूळ आपल्या समोर आहे, त्याचीच आपण जर आराधना करत नाही, फक्त पूजा म्हणतो. पुढे काय म्हणतो? जपतप नाही आम्हा लागा सद्गुरूच्या चरणा. मग सद्गुरू जर भेटले तर जपही नाही, तपही नाही, काही नाही, काहीच नाही. फक्त त्याच्या चरणी लागलं की जप आणि तप साराचं सारं भेटून जाते. आत्मज्योतीचा उजाला डोळे भरूनही पाहिला, की जे माझ्या अंदर ज्योत आहे ते ज्योत आहे समोर आहे. आत्मज्योतीचा उजाला तो डोळे भरूनही पाहिला, कारण या डोळ्यानं दिशीन असं ते परमात्म्याचं स्वरूप नाही आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप पाहायला तुम्हाला ज्ञानचक्षुष लागते, आणि ते ज्ञानचक्षुची ओळख सद्गुरू गुरु तुम्हाला करून देऊ शकतात. या जगात असा कोणताच माणूस नाही किंवा कोणती व्यक्ती नाही की ते गुरु शिवाय ते करून देतील. कारण हे गुरु त्यांच्या गुरुला चिटकलेले आहे, त्यांचे गुरु त्यांच्या गुरुला चिटकलेले आहे. अशी करता 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 परंपरा त्या मूळ सद्गुरूपर्यंत जाते. म्हणजे ह्याची लिंक लागलेली आहे. जसं उदाहरणार्थ सांगतो आता, ही लाईन आहे या आपल्या याच्यामध्ये, ही लाईन इथं तयार होते का? नाही. ही लाईन ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणाहून ते जुळत 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 या गावापर्यंत आणली. पण ज्या ठिकाणी ते लाईन तयार होते त्या ठिकाणी 6-6 फुटावून आपण त्या लाईन जर स्पर्श नाही करू शकत, 6 फुटावून ते लाईन आपल्याला ओढते. आपण आपल्या शेतातून कधी कधी पाहतो मोठमोठे खंबे असतात, पण ती लाईन आपल्याला ओढते. मग आपली ती लाईन झेपायची क्षमता आहे का? नाही. पण त्या मेन लाईन पासून काहीतरी कमी करत आणलं, गावात एक डीपी बसवली
आणि त्या डीपीतून त्या घरामध्ये जी आवश्यकता आहे त्याप्रमाणे ती लाईन दिली. मग हे डीपी बसवले आपल्या समोर आणि या डीपीतून सारे कनेक्शन जोडलेले आहेत. मग या डीपीतून आपण कनेक्शन तोडलं की आपल्या संसारात अंधाराच आहे ना बा. आता बाहेरचं जर लाईन तोडली तिथं अंधार पडीन की नाही. मग या डीपीशी म्हणजे या सद्गुरूशी आपण जोडल्या गेलो, यांच्याशी संपर्क तुटला, आपलं काहीच नाही, आपण काहीच नाही. हे लाईट आहे, या लाईटाला कोणीतरी पुरवठा करणार आहे म्हणून आपण हे लाईट आहो, चमकून राहिलो, दिसून राहिलो, पण याला जोडणारा हे सद्गुरू स्वरूप आहे. आणि हे त्यांच्या सद्गुरूशी जोडलेले आहे, ते त्यांच्या सद्गुरूशी जोडलेले आहेत. म्हणून ज्या ठिकाणी खरं सद्गुरू स्वरूप आहे ते स्वरूप कंटिन्यू आहे, म्हणून हे गुरु आपल्या समोर आहे, म्हणून आपण याची पूजा करतो. आणि मूर्ती गुरुची आपण पद म्हणतो. हाती गंधाची वाटी, चला जाऊ दत्ताच्या भेटी. मग आता कोणती गंधाची वाटी घेऊन जासा? जे आपण वाटीत गंध घेतलं हे घेऊन कोण्या दत्ताला लावसा? कुठं पायसा? ते तत्व तर या सृष्टीच्या चराचरात कणाकणात भरलेलं आहे, मग कुठे बोर्ड लावसान? परंतु इथं जर लावलं तर तिथं लावल्या जाते. त्याप्रमाणे या लाईटाला जर चेक केलं तर याच्यात करंट दिसते, तर त्या डीपीत करंट आहे, म्हणून याच्यात करंट आहे. म्हणून हे सद्गुरू स्वरूप या ठिकाणी आहे. तर त्या मूळ स्वरूप ज्याला आपण दत्तात्रय महाराज म्हणतो, सद्गुरू स्वरूप म्हणतो, ते सद्गुरू स्वरूप या ठिकाणी कनेक्टेड आहे. म्हणून याची पूजा करा. याची पूजा केल्याने तुम्हाला त्या मूळ स्वरूपाची पूजा करता येईल. नंतर हाती फुलाचा झेला, धावा दत्ताचा हो केला. हाती फुलाची माळ, मुखी दत्त नाम. आखरी काय म्हणते? दत्त नामाचा गजर धावून आले दिगांबर, गुरु म्हणे शिष्य भोळा. पा त्याचं हृदय किती मोठं आहे. गुरु म्हणे शिष्य भोळा आणि देव हृदयी धरिला. मग हृदय धरला म्हणजे हे पूर्ण पूजा सद्गुरूची या ठिकाणी झाली. असे या प्रकारचे आध्यात्मिक गुरु आहे. आणि 7व्या नंबरची जगद्गुरु आहेत. ह्या जगाचा पुरा पसारा ज्यांनी चालवला, हे सद्गुरु तत्वपुरी या जगात प्रत्येक कणाकणात रममाण आहे. पण ते या दृष्टीने आपण पाहू शकत नाही, कारण त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी दृष्टी लागेल, त्या अवस्थेला तुम्हाला जावं लागेल. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी वीज तयार होते किंवा एखाद्या मोठ्या याच्यातून तयार होते, त्यांचा प्रभाव एवढा मोठा असते की तो साधारण बल्ब असा झेपू शकत नाही. तसं आपण साधारण माणसं त्या सद्गुरूचं स्वरूप झेपू शकत नाही. म्हणून संतांनी, म्हणून भक्तांनी विनंती केली, अनुसया मातेने विनंती केली की देवा, मला तर तुम्ही दर्शन दिले, 60,000 वर्ष तप केलं मी, तुम्ही मला दर्शन दिलं, मूळ स्वरूपात आले, बालक म्हणून आले, परंतु माझ्या माग असलेलं माझा परिवार, माझी ही भक्त मंडळी ज्यावेळेस येईल, यांना तुम्ही कोण्या स्वरूपात दर्शन देसाल? त्यावेळेस त्यांना आशीर्वाद दिला की जे भक्त मला अहर्निशी ज्या ठिकाणी हाक मारतील, हाक मारल्याबरोबर मी त्यांच्या सानिध्यात उभाच आहे, त्यांच्या बाजूनच आहे. मग प्रत्येक क्षणी आपल्याला जे दिसतात हे सद्गुरू स्वरूप नाहीत का? काही लोक म्हणतात की बा सद्गुरू हे हाळा मासाचे नाहीत. मान्य आहे, सद्गुरू स्वरूप हे हाळा मासाचे नाही. तर आपण नेहमी पदात म्हणतो, देवा याहो हृदय मंदिरी, दुसरे नाही कोणी घरी. मग ते जर हाळा मासाचे नाही किंवा ते नाही, तर या हाळा मासाच्या हृदयात कसे काय येणार? आणि ते तुम्हाला ज्यावेळेस दर्शन देतील तर तुमच्या अंतरंगामध्ये किंवा तुमच्या जवळ त्यांना झेपेची ताकद आहे का? अरे त्या सद्गुरू स्वरूपाचं सूक्ष्म स्वरूप म्हणजे हे सद्गुरू आहेत, तेच तुमच्या अंतरंगात बसलेले आहेत. मग त्या स्वरूपाचं तुम्ही दर्शन घेतणे म्हणजे त्या मूळ स्वरूपाचं दर्शन झाले, मग ते सद्गुरू स्वरूपच आहे. मानो या नाही मानो, मानो तो गंगा, नाही मानो तो पाणी पाणी है. मानलं तर सर्व काही आहे, नाही मानलं तर काही नाही. आपण आपल्या आईले मानतो, आपल्या आईला मानतो का जग सांगते म्हणून मानतो? मानतो ना बुवा. आईच्या प्रती, आई किती खराब जरी असली तर प्रत्येक जीवात्म्यामध्ये त्याच्या आईच्या प्रती प्रेम असते. काळी असो, गोळी असो, लंगडी असो, फुटकी असो, कशी असो, आपण आपल्या आईच्या प्रती मान्यता ठेवतो की नाही?
तिच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा असते की नाही? मग सद्गुरु स्वरूप कसं असू द्या, जसं आई आहे तर आई हे फक्त एकपट प्रेम करू शकते. आईच्या प्रेमाच्या 100% 100 पट प्रेम हे गुरु करतात त्याच्या शिष्यावर. मग त्याचं प्रेमा म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात झाली ना बा. कार्यक्रम झाला ना, त्याला प्रेम नसतं ते त्याच्या घरी, आपण आपल्या घरी. काही घेणं नसतं का? सुरोशे ताईला इतक्या दुरून बोलावणे, देशमुख साहेबांना पुण्याहून बोलवणे, हा कार्यक्रम करणे, आपल्याला या कार्यक्रमाचं नियोजनबद्ध हे करून देणे, वेळा ठरवून देणे, बरोबर त्या वेळेत ते कार्यक्रम झाला पाहिजे. आपल्या घरी 2 पाहुणे आले तर आपली सारासारा होत नाही, त्याची बरोबरी होत नाही. या ठिकाणी रोज 50-60 लोक जेवायला असतात. अखेरच्या दिवशी 2000-4000 लोक राहतील. सर्व लोक कार्य करतात म्हणून होते हे बरोबर आहे, परंतु मेन कमांडिंग जे करून राहिले कशासाठी? त्याच्या स्वार्थासाठी. त्याला काही मुलं बाळ आहे, काही प्रपंच चांगला झाला पाहिजे, पण त्याचा प्रपंच हे आपण लेकर हे चांगल्या स्थितीत गेले पाहिजे, चांगलं यांना ज्ञान मिळालं पाहिजे, हे धावपळ असते गुरुची. म्हणून खरा गुरु कोण म्हणावा? खरा गुरु त्याशी म्हणावा जो शिष्याचं हित जाणे. खऱ्या गुरुचं लक्षण काय? की जो शिष्याचं हित जाणी, आणि शिष्य मोठा झाला तर त्यांना आनंद होईल. पण बाहेर आपण पाहतो की अनेक ठिकाणी शिष्यांना लुबाडण्याचं काम चालू आहे, त्यांना मोठं करण्याचं काम नाही. जसं एखाद्या आईले आपला मुलगा चांगला शिकला आणि मोठा झाला, खूप आनंद होते. ते उपाशी जरीशी 10 दिवसापासून तिला अनेक प्रकारचे त्रास असतील, पण फक्त मुलाची एखादी गोष्ट आनंदीत आली की तिला सर्वच्या सर्व आनंद वाटते. मग आईच्या प्रती जरी हे श्रेष्ठ आहे, तर मग गुरुले का वाटत नाही की बा आपला शिष्य जर चांगला झाला तर सर्वात पहिले त्यांना वाटेल माझा शिष्य चांगला झाला, माझं हे जन्म सार्थक गेलं, की एखादा तरी शिष्य, 1-2 शिष्य तरी या परमार्थाच्या मार्गावर लागले आणि त्या परम तत्वामध्ये मिळण्याची सुरुवात झाली. मग असं सद्गुरु तत्व आहे, असं परम तत्व आहे. या परम तत्वाला हे वाटते की बा या प्रत्येकांना आपल्या अंतरंगामध्ये असलेला जो आत्मसुखाचा ठेवा आहे हा मिळाला पाहिजे. आणि ज्यांना हा आत्मसुखाचा ठेवा मिळाला, त्या डिग्रीमुळे तो देवाच्याही देवाला, म्हणजे या सृष्टीमध्ये अनेक देवी देवता आहेत, यांना त्यांचं कार्य एक लिमिट पर्यंत ठरवून दिलेलं आहे. ते त्यांची लिमिट तोडून बाहेर जाऊ शकत नाही. ते त्यांच्या कार्याच्या व्यतिरिक्त दुसरं कार्य करू शकत नाही. फक्त मानव देह असा आहे की तो कुठेही जाऊ शकते आणि काहीही करू शकते. ज्या सद्गुरूनं, ज्या सद्गुरु तत्वानं या पुऱ्या देवती देवतेला एक नियमामध्ये बांधून ठेवलं, या देवी देवताची भेट करून भेटवी देवाच्याही देवा, या नावे सद्गुरु. किंवा ते सद्गुरु तत्वच मोठं आहे. हेच गुरु त्या सद्गुरूला भेटून देतात. आपण गणात म्हणतो गुरुकृपेने ज्याला सापडली वाट, गुरुकृपेने ज्याला सापडली वाट, अनुभवाचे भक्त चालले रस्ता धोपट. या रस्त्याने चालता चालता होय सद्गुरूची भेट. इकडे म्हणता आनंद मार्ग धोपट रस्ता, जाऊन विचारा सद्गुरूला. रस्ता किती धोपट असला, अभ्यास किती कठीण असला, तर अभ्यास घेणारा मास्तर जर व्यवस्थित असला तर कितीही कठीण असलेली अभ्यास, किती कठीण असलेला रस्ता हा आपल्याला सरळ आणि सोपा होऊ शकते. त्या रस्त्याने आपण जाऊ शकतो. पण मार्गदर्शक तसा लागेल. मार्गदर्शकच व्यवस्थित नसला, रस्ता किती चांगला असला तर त्या रस्त्याने जाता येईल का? का शेगावले जायचं आहे, पण आता शेगावले जायचा रस्ता त्या नदीतून माहित आहे बा मला, जाणं होईन का? एखाद्या माणसाले पोहणच नाही, कसा काय जाईल? पण ज्याला शेगावले जाय याचा रस्ता माहित आहे, ते म्हणजे रस्ता नाही, डांबर रोड चालला ना, टॉप रस्ता आहे, आपल्याजवळ गाडी आहे, घोडा आहे, मस्त 5 मिनिटात शेगावले जाऊ. म्हणून ज्यांना माहिती आहे, जे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहेत, अशा सद्गुरूला शरण जा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. हा आजच्या यातला मूळ आपला उद्देश आहे. म्हणून या विरहित जो
जगद्गुरु दत्तात्रेय या विरहित जो लौकिक गुरु फसला तो स्वतःशी हेतू तो स्वहिताचे चुकला आणि दुसऱ्याचही परंतु या गुरुतत्वावर अनेक जगामध्ये लोक फायदा घेणारे आहेत, अनेक प्रकारची भुलून घालणारे आहेत. म्हणून लोभी गुरु लालची चेला नरक में ठेलम ठेला. आता लोभी गुरु जर असेल किंवा शिष्य केले पण यांच्याकडून मला काही मिळालं पाहिजे, यांच्याकडून काही घेतल्या गेलं पाहिजे, तर दोघांचाही ठेलम ठेला राहील, दोघांचं सार्थक होणार नाही. कारण गुरु तसा पाहिजे तर शिष्य त्या अवस्थेचे पाहिजे. राजा दलालधन, राजा अरळक, राजे यदू, आपण मोठमोठे राजे महाराजे पाहिले संप्रदायामध्ये, आपल्या ग्रंथामध्ये मोठमोठ्या राजाचं नाव निघते की जे बलाढ्य राज्य होते आणि एवढे बलाढ्य राजे असून त्यांचं ज्ञान एवढं पोचलेलं होतं, एवढे ज्ञानी होते की साक्षात त्या परमात्म्याशी संपर्क साधत. पण कोण होते? राजे. एखादा मध्यस्थी माणूस किंवा गरीब माणूस गेला का? म्हणून आपण मनानं आज रोजी राजेच आहोत. कारण या पंथामध्ये ज्याच्याकडे खूप मोठं धन आहे तो नाही टिकू शकत. कारण त्याला रात्रंदिवस विचार काय असते की या पैशाची डबल कधी झाली पाहिजे, याची वाढ कशी झाली पाहिजे, तो त्या चिंतेतच असते. दुसरी गोष्ट निरा दरिद्री माणूस, कारण त्या दरिद्री माणसाला दिवस निघाला की एकच कार्य असते की आजचं कुठं भेटेल, तो याच्यात टिकू शकत नाही. मीडियम माणूस जर म्हणसा तर तो म्हणते बा आता मला मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी घ्यायचं आहे, तू या गुरुमार्गामध्ये टिकत नाही. परंतु चटणी भाकर खाऊन समाधानी असणारा माणूस तो राजाच होय. कारण मोठमोठे राजे महाराजे झाले, ते जेवण केलं, त्यांनी या पोटातच टाकलं, त्यांच्या आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? काहीच नाही. म्हणून या कंपाऊंडच्या अंदरमध्ये आलं किंवा या क्षेत्रात आलं की लहान थोरू एकच असे. लहान थोरू, लहान असो का मोठा असो, आपण एका गुरुची शिष्य आहोत आणि एका मायेत राहिलो पाहिजे. आणि आपण सर्व लहान मोठे एकच आहोत. म्हणून कोणी पैशावाला आहे, कोणी मोठा आहे का कोणी लहान आहे, हे आपण सर्व विसरून जातो आणि एका नात्यात येऊन या ठिकाणी कार्य करतो. कारण आपण एका गुरुच्या चरणी लीन झालेलो. म्हणून कोणी दाखवते का माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मग 10 लाख 20 लाख रुपये आहे, त्याला देवघेव करायची आवश्यकता नाही. कारण कसं तो एखाद्या कोणाला हे बघ पैसे घ्या आणि माझ्या बदली तुम्ही देवदेव करा, तो मोक्षाला जाईल का? नाही. कारण इथं स्वतःचा परमार्थ स्वतः करावा लागतो, दुसऱ्यानं केलेला जमत नाही. का बिमारी मले झाली, पोट माझं दुखून राहिलं, शेजाऱ्यानं तर गोळी खाल्ली जमीन का? त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सद्गुरूला शरण जावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. आल्यानंतर तुम्हाला समज कळील. पुढे संत काय म्हणतात? देती आणि घेती दोघेही नरका जाती, देती आणि घेती दोघेही नरका जाती पैगा दलाल झाला. की या ज्ञानाची वाटप करणारे आणि हा मूळ ज्ञान देणारे संत म्हणतात देणारे आणि घेणारे दोघेही कुठे जातील? नरका जातील. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये पैशाचा व्यवहार कुठेच होत नाही. पूजा असली, कोणी म्हणते का बाबा भाड्याला पैसे देसान का, 500 रुपये रोज देसान का, तुम्ही पूजेला येतो. पूजा आहे ना बा, कोणाच्या घरी आहे फक्त एवढं विचारतात. गुरुबंधू आहे आपला, गुरुमार्गी आहे. कोणी सायकलनं जाते, आता अगोदर पैदल जात, कोणी आपापल्या वाहन जाते, एखाद्याची वाहनाची परिस्थिती नसली ती ऑटो सांगतात, सर्व मिळून पैसे जमा करतात, पूजेवर जातात. देवाणघेवाण नाही. म्हणून हा गुरुमार्ग आहे. या गुरुमार्गामध्ये फक्त ज्ञानाचीच देवाणघेवाण होईल, इतर कोणत्याही गोष्टीची नाही. म्हणून दलाल धनाल दत्तात्रय महाराज सांगतात देती घेती दोघेही नरका जाती. म्हणून नरक वासना भोगता आपण या गुरुमार्गालाच लागलेला पाहिजे. म्हणून आपण नेहमी काय म्हणतो,
अशा प्रकारे दितिहिती नरका जाती कथेचा विक्रा मातेचे गमन अनेक प्रकारच्या संतांनी तर इतक्या खालच्या स्तरावर बोललेलं आहे. ते आता त्यांच्या वेळेस काय अवस्था असेल, कसे लोक असतील, याप्रमाणे संत त्या ठिकाणी बोलले आणि ते सांगितलं लोकायला. परंतु गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे गु म्हणजे अंधारमय, रु म्हणजे उजेडमय. तुम्हाला अंधारातून उजेडात आणि तुमच्या जीवन हे अंधारमय आहे. या तुमच्या अंधारमय जीवनातून तुम्हाला मूळ ज्ञान देऊन तुम्हाला उजेडात आणण्याचं कार्य हे गुरु करतात. सांगतात, म्हणून त्याला गुरु असं म्हटलं गेलं. नाही तर गुरुचे आपण अनेक प्रकार सांगितले, शिक्षण देणारे आहेत, हे देणारे आहेत, अनेक प्रकार गुरुचे आहेत. परंतु गु म्हणजे गुप्त ज्ञान आणि रु म्हणजे रूप. गुप्त ज्ञानाचं तुम्हाला रूपांतरित करून देणे, गुप्त ज्ञानाची तुम्हाला ओळख करून देणे, अशाला गुरु म्हणतात. म्हणून अशा गुरुला आपण शरण गेलं पाहिजे आणि जीवाचं सार्थक तुम्ही करून घेतलं पाहिजे. सद्गुरु म्हणे केवळ ध्यानकृती नव्हे निखळ, चैतन्य म्हणजे सद्गुरु, सोमच्या स्वरूपात सद्गुरु नटलेले आहेत. आणि या तुमच्या अंतरंगामध्ये अनेक प्रकारचे रहस्य भरलेले. जसं आपण भार पाहतो, आनंदाची आरती म्हणतो, पिंडी तैसे ब्रह्मांडी. मग सर्वच्या सर्व जे भार आपण पाहतो ते सर्वच्या सर्व तुमच्या अंतरंगात आहे. म्हणून आपल्या ज्या आजच्या प्रवचनाची ओवी होती की ऐसा गुरु करावा जो दाखवी आत्मसुखाचा ठेवा. मग तुमच्या अंतरंगामध्ये आत्मसुख म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये सुख आहे. बाहेरचं सुख तर आपण भोगून राहिलो, हे क्षणिक आहे. एखादी भूक लागली खूप, तर त्याचा तुम्हाला त्या सुखाचा आनंद कुठपर्यंत? ते जेवण होईपर्यंत. एखाद्या माणसाला खूप झोप आली, त्याचा आनंद कुठपर्यंत? झोपेपर्यंत. एखाद्या माणसाला शेती घ्यायची आवड तयार झाली, अनेक काबाळ कष्ट जिंदगीभर करतील, अनेक प्रकारचे कष्ट करतील, सर्व काही करतील, पण कुठपर्यंत? ती शेती विकत घेपर्यंत. म्हणजे या जगामध्ये तुम्ही जे भार पाहता हे सर्वचे सर्व क्षणिक आनंद आहे, क्षणिक सुख आहे. पण जे निरंतर सुख आहे, जे परमनंट सुख आहे, जे अनित्य सुख आहे, त्या सुखाचा खरा आनंद तुमच्या अंतरंगात आहे. म्हणून त्याला आत्मसुख म्हटलं गेलं आहे. आणि त्या आत्मसुखाचा ठेवा ते जे गुरु दाखवतील अशाच गुरुला शरण हे आपल्या पहिल्या ओळीमध्ये स्पष्ट म्हटलं. म्हणून या ठिकाणी जे जे कार्य होऊन राहिलं ते योग्यतेचे कार्य आहे आणि योग्यच कार्यावर आपण लागलेलो आहोत. म्हणून जे आत्मसुखाच्या ठेव्याची ओवी या ठिकाणी घ्यायचं महाराज एकच नियोजन आहे की त्या ओवीबद्दल मला या ठिकाणी आदर वाटला आणि ती ओवी या ठिकाणी घ्या वाटली. नाही तर कसं आहे की जी उपमा ज्या माणसाला शोभत नाही त्या माणसाला उपमा देऊन उपमा देणाऱ्याचा अपमान आहे. आता एखाद्या उदाहरणार्थ सांगतो, एखाद्या बाईकडून आपल्याला काम करून घ्यायचं असलं, बाई कधी आणली हो बाई साडी? कालच घेतली. मग त्या बाईची आपण खूप मोठी स्तुती करतो, त्या बाईला वाटते बा चाला आपल्याला चांगलं म्हटलं. ते घरातल्या तिजोरीतली गोष्ट काढून देते आणि ते गोष्ट घेतली, तिकडे गेली, हेंबाळी आहे बाई, ते दोन शब्द चांगली बोलली, तिनं सारा काढून दिलं. हे सांगा खरं आहे का खोटं आहे? म्हणून ज्या माणसाची जी खरी अवस्था आहे या व्यासपीठावर बसून जे सत्यता आहे ते सत्यता सांगावं. पटलं तर घेतील, नाही पटलं तर नाही म्हणतील. खोटी स्तुती करून कोणालाही प्रबोधन देऊन आपल्या नामाचा वावा करून घेणे हे चुकीचं आहे. कारण हे व्यासपीठ व्यासाचं आहे आणि या व्यासपीठावरून बोलणारे आणि समोर ऐकणारे व्यक्ती, आम्ही खोटं जरी सांगितलं तुम्ही काय म्हणसान, नाही बा त्या महाराजांना खरंच सांगत. म्हणून सांगणाऱ्याने नेमकं तेच सांगावं की जे सत्य आहे, ज्या सत्याची अनुभूती येते. कारण सांगणारा ज्यावेळेस सांगते त्यावेळेस हे व्यासाचं व्यासपीठ आहे आणि ऐकणारे जे श्रोते आहेत हे मन लावून ऐकतात. मग मन लावून ऐकतात तर मन लावून व्यवस्थित खरं सांगलं पाहिजे, खोटं सांगू नाही, असं मी प्रामाणिक या मताचा आहे. म्हणून तुमच्या अंतरंगामध्ये जे आत्मसुख आहे ते आत्मसुख नेमकं का आहे? तर संत म्हणतात 21 स्वर्ग वेदांती असती, 21 स्वर्ग सिद्धांती असती,
हे गुह्य तुझ प्रती सांगितले यदूतनया. यदू राजाला दत्तात्रय महाराज सांगतात की बा आपण आनंद संप्रदायाच्या हिशोबाने सांगतो की 42 स्वर्ग आपल्याला चढून वर जावं लागते. 4 सृष्ट्या आहेत. 4 सृष्ट्या पार केल्यानंतर कर्म, विकार, दिव्य आणि ब्रह्म ह्या 4 सृष्ट्या पार केल्यानंतर निरालंब सृष्टी आहे. आणि त्या निरालंब सृष्टीमध्ये माझ्या जीवाचा धनी म्हणजे दत्तात्रय महाराज, त्यांचे सद्गुरू आनंद महाराज यांचं ठिकाण त्याच्यामध्ये आहे. 40व्या पदावर जीव 41 पदा, 42 पद, 43 पद हे तिन्ही पदावर त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि हा सर्व जो आत्मसुखाचा ठेवा आहे आपल्या अंतरंगामध्ये आहे. ज्या देवी देवताला आपण बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो त्या देवी देवता आपल्या अंतरंगात आहेत असं आपल्या पदामध्ये याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव देहात आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव या तुमच्या देहातच आहे. दुनिया माया दुनी माया वेळी पाषाण पुजायला किंवा ब्रह्मा विष्णू महेश आपल्या अंतरंगात आहे. पण ही दुनिया वेळी आहे, बाहेर त्या देवाची पूजा करतात. काय म्हणावं या लोकांनी? हा मग विश्वरूप काय केले? आपण पदा म्हणतो विश्वरूप काय केले? एक अंड उभारिले, अंड्या खाली एक माया मूळ निंदेशी वाहिले. किंवा या सृष्टीमध्ये एक अंड्या स्वरूपात अंड तयार केलं, त्याच्यामध्ये अनेक ब्रह्मा विष्णू तयार केले, त्याच्यापासून अनेक सृष्टीची रचना झाली. सुरुवातला ज्यावेळेस ओंकाराची गर्जना झाली, आनंदाच्या आज्ञेनुसार गर्जना झाली आणि रज तम सत्व या 3 गुणाची सुरुवातले उभारणी केली आणि या 3 गुणापासून या सृष्टीची रचना केली. मग हे सृष्टी हे 3 गुण आपल्या अंतरंगात आहे. कारण हे शरीर 5 तत्व आणि 3 गुण असं अष्टधा प्रकृतीपासून हे शरीर आणि सृष्टी तयार झाली. यामध्ये काही नाही, सर्वच आहे. या निर्गुण कुंभाराने चक्र फिरविले गरगरा. मग निर्गुण कुंभार कोण आहे? ते परमात्मा स्वरूप आहे. या निर्गुण कुंभाराने चक्र फिरविले गरगरा फिरविले गरबरा. कल्पतरूचा खुंटा केला. कल्पतरूचा खुंटा केला. ओम सोम दांडा बसविला, मन पवन गतीने त्याला फिरविले गरगरा. मी त्या निर्गुण कुंभारानं चक्र फिरविले गरगरा, खुंटा आपल्या अंतरच रोयला आणि त्याच्यावरती पूर्ण सृष्टीची रचना केली. मग ती रचना कशी कशी केली? त्या पदामध्ये काय म्हणते? 21 सहस्रावरून दिवनाली 21 सहस्रावरून दिवनालीला रंग दिला, सप्त धातूचे तेल टाकले पेटविले या ज्योतीला. म्हणजे या अंतरांगा शरीर ज्यावेळेस तयार केलं आणि याच्यामध्ये एक ज्योत तयार केली आणि सप्त धातूचे तेल त्याच्यामध्ये टाकून त्या ज्योतीचा उजाळा केला. पुढे काय म्हणते? अनेक प्रकारचे पद धावे विनंतीचे जर आपण पुरावे घेतले तर सर्वच्या सर्व तो आत्मसुखाचा ठेवा याच्यामध्ये आहे. आणि ह्या आत्मसुखाच्या ठेवा पाहण्यासाठी शोधण्यासाठी सारा हा अट्टास सुरू आहे. मग आपण आता अनेक ठिकाणी प्रवचन कीर्तन हे सर्व काही करतो. सकाळी उठल्यापासून देवपूजा करतो, देवदेव करतो, या तीर्थाला जाऊ दे, त्या तीर्थाला जाऊ दे, सर्व तीर्थाला जाऊ दे. हे कशासाठी करतो बा? याचा 2 मिनिटं तुम्ही विचार करा आणि सांगा की हे जे आपण सर्व काही करू राहिलो कशासाठी? जे देवदेव करत नाही ते सुखानं खातात, आपल्याविषयी चांगल्या सुखानं खातात, वेळेवर खाणे पिणे राहणे मस्त मजेत. आपल्याला रात्री 11 वाजेपर्यंत प्रवचन ऐका बा. काही जण म्हणतात नाही गेलं तर महाराज काय म्हणतील, जास लागते. म्हणून काही जण महाराजच्या धाकानं येतात. मग सकाळी 4 वाजता नामस्मरणाला नाही गेलं महाराज काढून देतील. धाकाने येतातच की नाही बा. पण याच्या मागचा उद्देश हे सांगा की तुम्ही आल्यानं तुम्ही ऐकल्यानं महाराजले काही पैसे भेटतील का बा? काही महाराजचा फायदा होईल का? तुम्ही 100 लोकांना नामस्मरण केलं, तुम्ही 100 लोकांना प्रवचन ऐकलं, महाराजले किती करोड रुपये भेटतील त्याच्यात? भेटीन का? उलट आता 11 वाजता 12 वाजता प्रवचन संपलं, उद्याची काय तयारी आहे?
हे त्याला करावं लागेल. सकाळी तुम्ही यायच्या पहिले त्याला उठून सरी तयारी करून थांबावं लागेल. म्हणजे त्याला उठावं लागते तुम्हाला उठावं लागते. हा, त्याला काही 2-4-5 लाख भेटत असतील तर मग गोष्ट वेगळी आहे, किंवा एवढं मोठं नियोजन केलं, सर्व लोकांना बोलावलं, तर महाराजला आता 2-4 कोटी रुपये शासनाकडून ग्रँड येऊन जाईल. असं जर असेल तर मग फायदा आहे. पण त्याचा फायदा त्याच्या मागचा काहीच नाही. त्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला जे मिळेल आणि तुम्ही त्या आनंदाने जेवढे आनंदित होसाल, तर तुमच्या चेहऱ्यावरलं तेच पाहून ते जेवढे आनंदित होतील हे फक्त मायबाप आणि हे समजू शकतो. कारण सर्वांना संतान आहे. आपल्या पोराच्या चेहऱ्यावर हास्य आल्यानंतर आपल्याला काय आनंद होते, या ठिकाणी बसलेल्या सर्व मंडळीला याचा अनुभव आहे. वेगळा सांगायची काही आवश्यकता नाही. म्हणून महाराजांचा फक्त दृष्टिकोन हाच आहे की तुमचं कल्याण हो, बाकी काही घेणं देणं नाही. म्हणून तो आत्मसुखाचा ठेवा तुम्हाला मिळाला पाहिजे. मोक्षाचे ठिकाण एका नामावरी, बाकी सर्व दुकानदारी, म्हणतो की नाही आपण. मग मोक्षाचे ठिकाण एका नामावरी, मग मोक्षाचं ठिकाण जर एका नामात आहे तर ते नाम कोण दिलं? गुरुनं. मग गुरुनं नाम दिल्यानंतर इतर ठिकाणी जायची गरज काही आहे का? नाही. कारण आपण काय म्हणतो, एक मोक्षाचे ठिकाण एका नामावरी, बाकी सर्व दुकानदारी. अनेक वस्तू मिळून घर तयार केले, घरातच राहून कधी घर ना दिसले. पहा काय म्हणतो आपण, अनेक वस्तू मिळून घर तयार केले, घरातच राहून घर ना दिसले. मग आपण ज्या घरात राहतो त्या घराचं सर्व निरीक्षण आपल्याला माहित आहे की नाही? कोण्या घरात कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे माणसापेक्षा महिला मंडळाला जास्त माहित आहे. मग त्या घराचं तुम्हाला सर्व काही माहित आहे, या घराची माहिती का नाही बा? की कोणती वस्तू कोण्या ठिकाणी ठेवलेली आहे, कोणत्या डब्यात पैसे आहेत, कोणत्या डब्यात एक्स्ट्रा पैसे ठेवून दिलेले आहेत, जी अडचणीले कामात पडतील ते. कोणती देवी देवता या घरात कोण्या ठिकाणी बसलेली आहे हे तर माहिती पाहिजे की नाही? म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, अनेक वस्तू मिळून घर तयार केले, घरातच राहून कधी घर ना दिसले. मग घरात राहून जर तुमच्या घरातल्या वस्तू तुम्हाला माहित नाही, पुढे काय म्हणते, घर सोडून निघून जाईल चारी सृष्टीवर. मग ज्यावेळेस घर सोडून जासान तर त्यावेळेस म्हणसान का ते पैसे राहिले, हे वस्तू राहिली. कारण या घरातून सर्वांना एक दिवस निघून जाणे आहे. भाड्याचे घर तुम्ही खाली करा, कारण हे घर भाड्याचं आहे आणि हे कोणाच्या तरी पुण्याने हे आपल्याला घर मिळालं आहे. कारण सद्गुरू हे तुम्हाला या जन्मात नाही मिळाले, या जन्माच्या पुण्यावर तुम्ही या ठिकाणी नाही. पूर्वजन्मीचे सुकृत होते सद्गुरू भेटला, तिने माझ्या डोळीयाचा डोळा उघडला. की मागच्या जन्माचं संचित होतं म्हणून मला सद्गुरू मिळाले, आणि त्यांनी माझ्या या डोळ्याच्या अंतरंगामध्ये जो डोळा आहे, ज्याला ज्ञानदृष्टी म्हणतात, तिने माझ्या डोळीयाचा डोळा उघडला. काया वाचा मन माझे हिरावून नेले. हे काया वाचा मन, कारण गुरुले आपण दान करताना एवढं 2 वेळा विषय झाला आपला एक, की गुरुले आपण तन मन धन अर्पण केलेलं आहे. काया वाचा तन माझे हिरावून नेले, मितूपणाचे देहभान अवघे उडविले. किंवा हे त्याचा आहे, हे माझा आहे, हा सारा नैनाट करून टाकला जाईल. मितूपणाचे देहभान अवघे उडविले, विश्वसुखाचे खांड पाडून. म्हणजे या विश्वाचं जे सुख आहे, या विश्वामधले जे आपण म्हणतो की अनेक प्रकारचे सुख आहेत, अनेक प्रकारचे ज्ञान आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी आपण धावून राहिलो किंवा दिवसभर कर्म करून राहिलो, विश्वसुखाचे खांड पाडून अंतर्शुद्ध केले, भिन्न भेद जडून गेले, चिन्मय उरले. कारण तो परमात्म्याचं तुमच्या अंतरंगामध्ये अंश आहे, तो एक चिन्मय आहे. राईच्या 60वा भाग म्हणजे 12का भाग तुमच्या अंतरंगात आहे. त्यांनी या विश्वसुखाचं जे खांड पाडून दिले, म्हणजे पुन्हा तुकडे तुकडे करून तुम्हाला बाजूने केलं, आणि तुमच्या अंतरंगामध्ये जो चिन्मय स्वरूपाचं जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्याची ओळख करून तुम्हाला दिली. भिन्न भेद जडून गेले, चिन्मय उरले. देही असता सहज रूपे विधेयी झालो, देही असता सहज रूपे विधेयी झालो,
अळीची भिंगोटी झाली त्यापरी भासवलो, याच देही याच डोळा निजपती बैसवलो, सद्गुरु कृपे नारायण बोले माझा मीच सापड. जसं कांद्याचं टरफल जर तुम्ही एक 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 काढत गेले तर कांदा दिसीन का आखरी? एखादा कांदा घ्या, पहिलं टरफळ काढा, दुसरं टरफळ काढा, तिसरं टरफळ काढा, आखरीवर सगळे टरफळ काढल्यानंतर कांदा कुठे दिसीन का? तसं या शरीराचं आहे. सूक्ष्म टरफळ काढा, स्थूल काढा, कारण काढा, महाकारण काढा. हे चार देही जर शोधले तर तुम्हाला पाचव्या देहामध्ये एक सूक्ष्म स्वरूप दिसते. दिसते तसे नाचते म्हणून भासते. आखरी दिसणार काहीच नाही. मग या शरीराचा अभिमान कशासाठी? माझं माझं आमचं. कोणाला विचारा का शेत? भाऊचं शेत आहे. अरे बाबा, 400 एकरावाले मशानभूमीत जाऊन झोपले, आपण 4 आणि 10 एकरावाले काऊन उड्या मारतो आणि कशासाठी मारतो? मग आहे ना, तर त्या 4 एकराच्या बरोबरीनं तू 4 देह शोधून पाह ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चौशून्य नाही शोधले त्याने, त्याचे जिने गाढवाचे. इतकी खालची उपमा त्यांनी दिली की आपण जर या 4 देहाचं शोधन नाही केलं, 4 शून्य म्हणजे काय? स्थूल देह पाहिला काहीच नाही भेटलं, शून्य सापडलं. कारण देह पाहिला काहीच नाही भेटलं, शून्य. शून्य म्हणजे तिथं काहीतरी आहे. कारण शून्य नाही, शून्य आहे म्हणजे काहीतरी आहे. शून्य होणे म्हणजे त्यातून काहीतरी तुम्ही दुसरी प्रगती तयार करणे, तिथं काहीतरी आहे. म्हणून त्याला संतांनी शून्य म्हटलं की शून्य नाही शोधले ज्याने, त्याचे जिने गाढवाचे. मग याचे खालच्या स्तरावर आपण नाही जाऊ शकत सध्या, कारण संतांना या स्तरापर्यंत बोलले. कशासाठी? की आपल्याला त्या गोष्टीची तरमळा आली पाहिजे. पण आपल्याला त्या गोष्टी तरमळा अजूनही येऊन नाही राहिली. पुढे म्हणतात, घर सोडून निघून जाई चारी सृष्टीवरी, 10 वाटा 10 रस्ते. जायसाठी 10 वाटा आहे, 10 रस्ते आहे. मार्ग सुचेना, गुरु विन मार्ग कुणाला कळेना, कर्म धर्म विरहित सांगा सोडावी शिदोरी. स्पष्ट या ठिकाणी म्हणेल आहे, गुरु विन मार्ग कुणाला कळेना, कर्म धर्मा विरहित सांगा गुरुजी खून. आपण पदातही म्हणतो की बा अशी मोक्षाची खून सांगा, की जन्माविरहित खून कोणती आहे? मग कोणती आहे? ज्याला जन्मही नाही, जिला मरणही नाही, सुटकाही नाही, मुक्ती नाही, बंधन नाही, मुक्ती नाही, बांधलेलही नाही आणि सोडेलही नाही. मग जे कर्माधर्मा विरहित खून आहे, ती खून सद्गुरूने सांगावी. कारण आपण एका पदामध्ये म्हणतो, गुरु करावा ऐसा कोण, जो दावी निर्गुण खून, सौ पदार्थ देई निवडून, जन्म मरणा विरहित खून. मला जन्म मरणा विरहित खून कोणती आहे? की ज्याला जन्मही नाही मरणही नाही. आपल्या अंतरांगामध्ये जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, हा जळतही नाही, हा मरतही नाही. कारण महाभारतामध्ये श्रीकृष्णानं म्हटलं आणि आपल्या ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे, जीवा मरण जेव्हा जन्म मरण नातीले कैसे, किंवा या जीवाला जन्मही नाही आणि मरणही नाही. जर जन्म मरण असता तर तो या शरीरासंग संपून गेला असता. कारण ज्या वेळेस हे शरीर पूर्ण आहे, या शरीरातून कोणती तरी गोष्ट एखादी निघून जाते, म्हणून हे शरीर बंद पडते. आणि बंद पेळ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? मरण झालं. मग अशी कोणती वस्तू असते की एका सेकंदात निघून गेले की घरचे सोयीदारे म्हणतात, बोलावर नातेवाईक आले, लवकर क्रिया आटपावर पटकन. मग तो बंगल्यात जरी राहत असेल तर त्याला एक सगळ्यात पहिले घराच्या बाहेर काढावं लागते. मग अशी कोणती आपल्या अंतरंगामध्ये वस्तू आहे की जिला जन्म मरण नाही? तिला म्हणतात, कोणी आत्मा म्हणते, कोणी परमात्मा म्हणते, कोणी जीव म्हणते. त्याला अनेक प्रकारच्या उपाधीनं नाचलेला आहे. तेच उपाधी आपण या ठिकाणी आत्मसुख कशाला म्हणतात तेच पाहण्यासाठी
एवढा मोठा आपण हा विषय यासमोर मांडला. मग जे आत्मसुख आहे की त्या जीवाला मरण नाही आणि जन्म नाही. मग तुमच्या शरीरामध्ये दोन नाड्या कंटिन्यू सुरू आहेत, इळा आणि पिंगळा. त्या जोपर्यंत सुरू आहेत तोपर्यंत शरीर आहे बा. म्हणजे माणूस एखादा तपासतात, काय तपासतात? दुगदुगी आहे, दुगदुगी बंद पडली की गेला. म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा कधीही भंग होत नाही, कधी नाश होत नाही. त्याला म्हणतात, ज्याचा भंग होत नाही म्हणून त्याला म्हणतात भगवंत. मग का बा भगवंताजवळ जायचं आहे? भगवंत तुमच्याजवळच आहे, तपासून पाहाय की नाही. ज्याच्याजवळ नशीन त्याचे सोयरेच बोलावं लागतात, ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ सर्व काही आहे. म्हणून तो परमात्मा तुमच्या जवळ आहे आणि त्याला कधीही मरण नाही, त्याला कधीही जन्म नाही. अशाची ओळख होणे, अशाची भेट होणे, हे होय जन्मा मरणा विरहित खून. म्हणून संत म्हणतात याला, पाव्हे आपणाशी आपण या नावे ज्ञान. नित्याशी भजावे अनित्याशी सोडावे, सारा सार शोधावे तोची ज्ञानी. की आपल्या अंतरंगामुळे त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे म्हणून आपण टिकून आहोत. आणि ज्या दिवशी अस्तित्व संपलं त्या दिवशी आपण या ठिकाणाहून निघून जाऊ. आणि जो निघून जाईल त्याला जागृती नसणार, कारण त्याची जागृती, त्याचे अवयव म्हणजे शरीर आहे. आणि हे निघून गेले, साधन निघून गेल्यानंतर मग नंतर तुम्हाला काही साध्य करता येत नाही. पुन्हा मग 84 लक्ष योनी भोग्याला तयार व्हा. कारण प्रत्येक जन्मामध्ये थोडं 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 पुण्य जमा करतो. थोडे थोडे का करावे, अनंत जन्माचे गोळा करावे. या अनंत जन्माचे गोळा करून आलो म्हणून हा मानव जन्म मिळाला. आणि या मानव जन्मामध्ये मिळालो, मागची सद्गुरूची ठेव होती, सद्गुरूची कृपा होती म्हणून या मंडपात येऊन बसलो. आणि या ठिकाणी या ज्ञानांजनाचं आपण ग्रहण करून राहिलो. हे ज्ञानामृत आपल्याला मिळून राहिलं. नाहीतर मागच्या पुण्याचे जर सगळे भाग्यवान असते तर या मंडपातील लोक मावले नसते. कारण आजूबाजूने 5-6 खेडे आहेत आणि 5-6 खेड्यातले जर लोक आले तर ह्या गावभर मंडप टाकावं लागेल. म्हणून काहीतरी पुण्य जन्माचं सुकृत होतं, म्हणून ते सुकृत घेऊन आपण या ठिकाणी आज बसलेला. ज्याच्या सुकृतात नाही, ज्याच्या तकदीरात मागचं नाही, ते त्याच्या घरी आरामशीर झोपेल आहेत. मस्त आनंद घेऊन राहील झोपीचा. या ठिकाणी आपण जागून राहिलो. संत म्हणतात, जागा सो जागा, सोया सो होया. जो जागीन तोच जागी, जो झोपीन तो झोपेलच राहील, असं संत वचन आहे. अमोलिक तेज निज मंदिराशी पाहे, अमोलिक तेज निज मंदिराशी पाहे, पाहे बा स्वरूप दास म्हणे. की जे खरं सुख आहे, जे खरं पहिय आहे, हे तुमच्या अंतरंगातच आहे. त्याला कुठेही शोधायची गरज नाही आणि त्याला कुठेही न्यायची गरज नाही. म्हणून अनेक धावे पद जर आपले जर काढले तर याच्यामध्ये ब्रह्मज्ञानच भरलेलं आहे. आणि त्या ब्रह्मज्ञानानुसार जर आपण पाहलं, त्या ब्रह्मज्ञानानुसार जर पाहलं तर सर्व देह ही मंदिर, आत्मा हा विठ्ठल, करीत असे संग हरनिशी. की मन हे मंदिर, या मंदिरात असलेला परमात्मा तो देव आहे. आणि या मंदिरातच तुम्हाला अंतरंगात उतरणं आहे. आणि एवढा खटाटोपा करण्यासाठी साऱ्या जीवनाचं कार्य सुरू आहे. देवदेव करा, दानधर्म करा, तीर्थयात्रेला जा, अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी आता मी एक नवीन शब्द वाचला की बा अन्नदान करा, दानपुण्य करा, आलेल्या अतिथीला उपाशी जाऊ देऊ नका. ठीक आहे, मान्य आहे ह्या गोष्टी. कारण कोणी आपल्या घरी एखादा नवाळा माणूस आला तर त्याला तसं पाठवू नये, कारण आपण गुरुमार्गी आहोत. आपण ज्या वेळेस गुरुजी शरण गेलो त्यावेळेस आपण 4 प्रकारचे नियम बांधले. की गुरुकृपेने ज्यावेळेस जेवायला बसलो तर त्यावेळेस सर्वात पहिले या धरतीतून जे आपण घेतलं, आपलं काही नाही. आपण जरी म्हणतो ही शेती माझी, घर माझं, दार माझं, आपलं काही नाही.
या ठिकाणी जी जे तुम्हाला कार्य दिसते, जे जे साहित्य दिसते, याच्यावर सर्वचा सर्व अधिकार या यक्षिणीचा, या कर्मभूमीचा आहे. म्हणून सर्वात पहिले त्या कर्मभूमीला अर्पण करा. दुसरा अधिकार आहे या कर्मभूमीवर असलेल्या बारीक चिरीक किड्या माकोळ्या मुंग्याचा, त्याला अर्पण करा. तिसरा अधिकार आहे आपल्या दारात येणारी जशी गाय, पशुपक्षी किंवा एखादा पाहुणा, हा त्यांचा अधिकार आहे. या तिघांना जीव घातलं मग त्या परमात्म्याला जीव घातलं. त्या परमात्म्याजवळ जरी निवड आपण ठेवतो तर त्याचं खरं कारण हे आहे की त्या धरतीवर ठेवणे म्हणजे या धरतीला देणे, त्याच्यात मुंग्या माकोळे येऊन खाणे म्हणजे त्या लहान लहान प्राण्याला देणे, आणि एक नैवेद्य तो आपण गायले. हा झाला नैवेद्य दाखवण्याचा प्रकार. आणि नंतर मग आपण ग्रहण करा. मग याप्रमाणे जर आपण चालतो, याप्रमाणे दानपून करा. पण ज्यांना खरी जेवायची गरज नाही त्यांना खाऊ घातल्यानंतर काय होईल? भाजी चांगली झाली नाही, पोळ्या व्यवस्थित, म्हणजे काही ना काही कारण सांगतील. पण ज्यांना खरं भूक लागली, ज्यांना खरं जेवायची आवश्यकता आहे, त्यांना तुम्ही चटणी भाकर कसंही द्या तर पटपट जेवण करीन मोकळा होईल. पण ज्यांना खरी भूक नाही त्यांना तुम्ही पंचपक्वान जरी दिले तर त्याची तृप्ती होणार नाही. म्हणून अशा माणसांना ज्ञान द्या, अशा माणसांना जेवण द्या की त्यांना खरी गरज आहे. म्हणून या ठिकाणी बसलेल्या लोकांना खरी ज्ञानाची गरज आहे हे याच्याहून सिद्ध होते. ज्यांना गरज नाही ते निवांत आहे, आणि ज्यांना गरज आहे, झोपीचे डोळे लागत असतील पण ते डोळे उघडू उघडू आपलं हुकलं नाही पाहिजे, आपलं काय सांगतील चुकलं नाही पाहिजे, त्या डोळ्याले त्रास देऊ देऊ. कारण झोप कोण्या ठिकाणी येते? झोप दोनच ठिकाणी येते. ज्या ठिकाणी तुमच्या जीवाच्या हिताचं कार्य चालू असेल त्या ठिकाणी झोप येते. ज्या ठिकाणी तुमच्या जीवाला मुक्तीचा मार्गाचं ज्ञान मिळत असेल त्या ठिकाणी झोप येते. ज्या ठिकाणी मनाच्या अंतरंगामध्ये या गोष्टी चालू असतील त्या ठिकाणी झोप कधीच येणार नाही. उदाहरणार्थ महाराजाच्या आज्ञेने सांगतो, माहेरची साडी लावा, जे झोपेला आहेत की नाही त्याचे डोळेचे मोकळे होऊन जातील. कारण त्याच्यात मनाला आवड निर्माण होते आणि मन त्या ठिकाणी स्थिर होते. पण या ठिकाणी गुरुमार्गामध्ये मनमुंडो भई मनमुंडोन बागमे भनवान धुंडो, मना धाव लवकरी सद्गुरु घरी बा सद्गुरु घरी, जाशील मोक्षपदा शोध अंतरी. की या ठिकाणी मनालाच तुम्हाला दणका देणार, आणि या मनामुळे सारी ही माया आहे. मन का मैलना धोया प्यारे क्या गंगा नाके फायदा. मनातला जर मैला नशीन धुतला तर तुम्ही कितीही गंगेत आंघोळ केल्याने काही फायदा होत नाही. संत म्हणतात किंवा तुमच्या मनामधलं जे मन धुतलं, मन साफ केलं. मन साफ करणे म्हणजे काही तुम्ही मनानं मलिन नाही, पण अनंत जन्मापासून जे तुम्हाला संस्कार लागले, लहानपणापासून जे आई वडिलांना वळण लावून दिलं आणि गुरुमार्गामध्ये आल्यानंतर ते वळण वेगळं झालं, पण तुम्ही त्या मनानुसार विचार करता की बा या मनासारखं आपलं झालं पाहिजे. बा मनासारखं काही होऊन नाही राहिलं. अरे बा मनासारखं जर झालं तर मन हे माणसाला किडीवर बांधेपर्यंतही त्याच्या मनासारखं होत नाही. एखाद्या माणसाला सुरुवातीला जर बसवलं, पायी चालला, त्याला सायकलवर बसा वाटी, मग त्याला वेळ जमलं. थोड्या वेळानं गाडीवाला आला तर म्हणते नाही गाडी असती जमलं असतं, म्हणजे गाडीवर मन गेलं. गाडी आल्यानंतर काय लेखाचं जरा फोर व्हीलर आली असती तर जरा मस्त जमलं असतं, मग त्याला फोर व्हीलर घ्या वाटते. फोर व्हीलर झाल्यानंतर नाही याच्यापेक्षा जरा चांगली महाग असती तर ते चांगलं झालं असतं. कालांतरानं रेल्वे जर असती आपली तर फार चांगलं झालं असतं. म्हणजे माणसाची आशा वाढत 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 जाते, आखरी किडीवर बांधेपर्यंत आशा कमी होत नाही. म्हणून आशा लालसा हेच माणसाला सुचत नाही. आशा मनसा तृष्णा कल्पना यांच्या संगती जीवाचा घातच होणे आहे. म्हणून समाधानी असणे. आपल्याकडे सायकल आहे
पण हा पायी जाणारा पायी जाऊन आपण सायकलवर चाललो त्याच्यापेक्षा आपण खूप सुखी आहोत हे माणसानं मनाला मानायला लावलं पाहिजे. तर ते मन तुमचं धीरे 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 तुमच्या मन काबीजमध्ये येईल. लोक काय म्हणतात भाऊ, तसं नाही ना, मन ताब्यात घ्यावं लागेल तर परमार्थ जमीन. मन ताब्यात, चांगले चांगले ऋषीमुनी थकले, मन ताब्यात नाही घेऊ शकले, आपण संसारी काय घेसा. आणि ज्यानं मन ताब्यात घेतलं तो फक्त एकच आहे, तो साक्षात सद्गुरु स्वरूप दत्तात्रय महाराजच आहे, की ज्यानं मन ताब्यात घेऊन कार्य केलं. आपण मन ताब्यात नाही घेऊ शकत, पण त्या मनाले स्थिर करण्यासाठी, मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदयी, किंवा मनाले स्थिर करण्यासाठी गुरुला तुमच्या मनात अंतरंगात घ्या. कारण तुम्ही गुरुच्या स्मरणात राहिले की मन ऑटोमॅटिक शांत होईल. जसं एखादं लेझर किरण ज्याला म्हणतात की नाही, त्या लेझर किरण एवढ्या जाड्या जाड्या जर अशा 500 पट्ट्या जरी लावल्या तर एका सेकंदात त्या आरपार छिद्र करून निघून जाते, एवढी त्याची गती आहे. पण त्याले फक्त लाल कपडा जसा समोरून ठेवला की तो स्थिर होते. तसं मन कसं आहे माहिती आहे का, एका सेकंदात दिल्ली, कलकत्ता, मुंबई फिरून येते. पण त्याले गुरुनामाची गोळी लावली की ते मुकड्यानं बसते. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाये वढाये उभ्या पिकातलं रान, की मन स्थिर नाही. पण मनाले स्थिर करण्यासाठी आपल्याला गुरुनं नामस्मरण दिलं, आणि ज्याचं मन त्या नामस्मरणात तल्लीन झालं त्याला म्हणा लागते का मन स्थिर झालं म्हणून. कारण मनात दोन गोष्टी चालत नाही, एक तर ते नामस्मरणात पक्क राहील, एक तर ते बाहेर फिरत राहील. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो तर कधी कधी ते काय करते माहिती आहे, बाद 2 मिनिटात वावरात जाऊन येते, 2 मिनिटात माहेरी जाऊन येते, 2 मिनिटात शेगावले जाते, आणि 2 मिनिटात पंढरपूरला जाते. म्हणजे ते जर तिकडे फिरून राहिलं तर इकडे नामस्मरण हुकलं. एखाद्या वेळेस भरपूर बाया किंवा आपण काम करता करता गाडीने जातो, मनात विचार दुसरा येते, आपला फाटा देतो सोडून पुढे निघून जातो, वाहन चालू असते, पण मनात आपल्या विचार दुसरे असतात. म्हणून ज्या ठिकाणी पोहोचते ठिकाण सोडून आपण पुढे निघून जातो, म्हणजे आपण मनाच्या अधीन होतो. आणि गुरुमार्गात मनाच्या विरुद्धच जावं लागते. म्हणून या ठिकाणी संत म्हणतात, मनाच्या अधीन न होणे, मनाला स्थिर न करणे, मनाला स्थिर करणे म्हणजे गुरुकृपेने, गुरुच्या कृपेने तुम्ही जाणे. म्हणून तुमच्या अंतरंगामध्ये भरपूर आहे. संत म्हणतात, कुलूप झाले बंद, किल्ली सापडेना, या तिजोरीत अनेक प्रकारचा माल भरलेला आहे, पण कुलूप झाले बंद, किल्ली सापडेना, म्हणून खजिना दाटलाशी, किल्लीचे ठिकाण सद्गुरुरायापाशी, शरणतयाशी जावे तुम्ही. शरणतयाशी जावे तुम्ही, किल्ली पारखली एकदा बिरलान, त्याचे डोळा दिसे ब्रह्मरूप. तुका म्हणे ऐशा किल्ल्या झाल्या किती, तुका म्हणे ऐशा किल्ल्या झाल्या किती, जन्मन सरती वेळोवेळा. जर तुम्हाला या कुलपाची किल्ली जर पाहायची असेल तर तुम्हाला शरण जावं लागेल सद्गुरूले, आणि सद्गुरूला शरण जायल्याशिवाय तुमच्या किल्लीचं कुलूप उघडणार नाही. म्हणून ते कुलूप जर उघडायचं असेल तर तुम्हाला सद्गुरू जायचं आहे. हिच्या पुढे काय म्हणतात ते, सद्गुरुरायाची कृपा, सद्गुरुरायाची कृपा मजवर झाली, किल्ली उघडली कवाळाची, हस्तकी धरुनी मंदिराशी नेले, देव दाखविले दृष्टी पुढे, अलभ्य लाभ देऊनी उपकार केला, जुना ठाव दिला माझा मज. तुका म्हणे सद्गुरू, तुका म्हणे देव मजशी भेटला, सद्गुरू भेटला परब्रह्म. की त्या सद्गुरूत एवढी ताकद आहे की तेच तुम्हाला या मंदिरात नेऊ शकतात, तेच तुम्हाला या मंदिराचं कुलूप उघडून देऊ शकतात, आणि तेच तुम्हाला या अंतरंगामध्ये जो भरलेला ठेवा आहे, आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे, तेच तुम्हाला उघडून करून देऊ शकतात. म्हणून अशा तत्वज्ञानी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावं लागेल. बता दे मोक्ष का मार्ग, गुरुमय शरण मी तेरी, किंवा
तेव्हा मोक्षाचा जो मार्ग आहे हा तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला शरण आलेलो. बता दे मोक्ष का मार्ग, गुरु मैं शरण तेरी. किताबे धर्म चर्चा की हजारो बाच के देखी. कि बा हजारो पुस्तक वाचले, हजारो ग्रंथ वाचले, पण ग्रंथामध्ये जन्म मरणाचं ज्ञान आहे का? जर ज्ञान त्याच्यामध्ये आहे तर जगात गुरु करण्याची आवश्यकताच नसती. पुस्तक वाचून सगळे शिष्य झाले असते, चांगदेवाने मग ज्ञान घेऊन शिष्य झाले असते. परंतु जो अधिकार असते, जी वाणी असते, मग पुस्तका वाचून जर समजा ज्ञान मिळालं असतं तर मोठमोठे विद्यापीठ नसते काढल्या गेले, मोठमोठे मठमंदिरं काढल्या नसते गेले, प्रत्येकानं ग्रंथ वाचले असते, मोक्षाला निघून गेले असते. किताबे धर्म चर्चा की हजारो बाच की देखी, मिटा नाही संशय मन का, अकल जंजाल में घेर झाली. किंवा अनेक प्रकारचे तुम्ही ग्रंथ वाचा, अनेक प्रकारची पुस्तकं वाचा, पण त्याच्यामध्ये मेख मारून ठेवल्यात लिहिणाऱ्यानं, आणि त्या मेखा खोल्या जर अशीन तर तुम्हाला जावं लागेल गुरुला शरण. तेच गुरु तुम्हाला त्यातल्या मेखा ओळखू शकतात, त्यातल्या गोष्टी समजू शकतात. किताबे धर्म चर्चा की हजारो बाच की देखी, मिटा नहीं संशय मन का, अकल जंजाल में जली. बता दे मोक्ष का मार्ग, गुरुमय शरण में दे. संत दर्याजी म्हणतात, गुरुने बात सुनायची, मुझे फकीर बनायची. मग गुरुला शरण गेलो तर गुरुने काय केलं? गुरुने बात सुनायची, मुझे फकीर बनायची. निराकार सिर त्याज लगाया, निर्गुण उनकी शैली. जो निराकार आहे, जे निर्गुण आपण म्हणतो, निराकार सिर ताज लगाया, निर्गुण उनकी शैली. चितांबर की कफने पेनी, हाथ में उनमुन झोली. आत्मज्ञान का लिया कटोरा, घर घर मांगे टुक्का. काम क्रोध की धुनी जलाई, अनुहात वाजे डंका. संताईनं पदामध्ये ब्रह्मज्ञान टाकून ठेवलं. इतक्या डीप मध्ये जाऊन इतके आपल्या संस्कृतचे श्लोक, अनेक प्रकारचे श्लोक सांगितले. समजायला तर पाहिजे की नाही? काही डोक्यात जाईन तर ठीक, नाही तर तू म्हणता नाही पा झोपलेलं बरं, हा बोल एखादा काय सांगू राहिला काही समजून नाही. म्हणून ज्या गोष्टी समजू शकतात, ज्या गोष्टी आपल्यापर्यंत जाऊ शकतात, साधा आणि सोप्या भाषेत सांगलं, साध्या सोप्या भाषेत आपले पद म्हणून दाखवले ना, सर्वही समजते. काही कोण्या ग्रंथातलं घ्यायची गरज नाही, कोणते श्लोक तुमच्या समोर मांडायची गरज नाही. नाही तर मी संस्कृतमध्ये धडधड सांगत जाईन, काही नाही समजलं वाचून सांगीन, तुम्ही म्हणणार काय सांगलं, काहीच समजलं नाही. असा मेळ होईल की बाबा? म्हणून पदधाव्यामध्ये जे ज्ञान आहे, पदधाव्यामध्ये जे अनुभूत्या संतांनी सांगितल्या, त्याच महत्वाच्या. अनेक ग्रंथ आहेत. काबों क्रोध की धुनी जलाई, अनुवाद वाजी डंका. अगम निगम की बुटिया जलाई, गुरु बचन का पाणी. अनेक संत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतात. म्हणून आत्मसुखाचा ठेवा काय, तर आपण कधी काय करतो, खूप मार्गक्रमण करतो. आत्मज्ञान आत्मज्ञान, बा देवच हा परमात्मा आहे, आत्माच हा परमात्मा आहे, फक्त म्हणतो, पण याचा अनुभव नाही. आणि जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं मार्गदर्शन नाही. म्हणून एकनिष्ठ भाव आपण तिथे मग सांगितलं, आपल्या अंतरंगामध्ये काय काय आहे काय काय नाही याचा आपण पाहतो आणि त्याची अनुभूती घेणे, यालाच म्हणतात आत्मसुख. म्हणून आपण पहिल्या ओळीने सांगितलं, ऐसा गुरु करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा, भेटवी देवाच्याही देवा तोची सद्गुरू. मग सद्गुरू स्वरूप जर आपल्या या ठिकाणी अनेक ठिकाणी म्हटलं, पण मग सद्गुरू आपण आरतीत म्हणतो की बा सद्गुरूची कृपा कधी होईल, सद्गुरू कधी भेटतील, कधी नेतील. पण सद्गुरूची कृपा करून देणारेच गुरु आपल्याजवळ आहे, तर त्या सद्गुरूला पाहायची गरज नाही तिच्या नंदी, कारण त्यांना आपण कधी पाहिलंच नाही. ज्या गावाचं नाव माहीत नाही, ज्या ठिकाणाचं माहीत नाही, त्या ठिकाणाचा उदो उदो केल्यानं भेटीन का ते? पण त्या ठिकाणावर नेणारा जो मार्गदर्शक असतील त्याचा उदो उदो करा आणि त्याच्या संग राहा. म्हणून गुरुने माझी मजपाशी दाखविली काशी,
पूर्वेकडून काढिले पश्चिम पंथे चालविले 21 स्वर्गावरती नेले मूळ तीर्थाशी. मग आता 21 स्वर्ग कुठे आहेत, 42 स्वर्ग कुठे आहे, आपण याच्या अगोदर खूप अनुभव सांगितलं. अवघड पश्चिमेचा वाट बिकट त्रिकुटाची वाट. वरी श्रीहाल गोल्लाट ओलांडून त्याशी गुरुने माझी मजपाशी दाखवली काशी. की त्या गुरुला जर शरण गेलं तर त्यांनी तुम्हाला तुमची काशी तुमच्याजवळच दाखवली. पण काशीत आंघोळ करायला यावेळेस किती जण गेले आणि किती जणांचे हाल अपेष्टाच झाले. खूप आंघोळ करून आले. तर काशीत जर आंघोळ केल्यानं जर समजा जीवाचा कल्याण झालं असतं तर संताईनं गुरुने माझी मजपाशी दाखवली काशी लिहिलं असतं का? पुढे काय म्हणतात, पर्याग उन्मुनीचे तीर. प्रयाग जे ठिकाण म्हणतो की नाही, पर्याग उन्मुनीचे तीर दशवे द्वारी वाट सुंदर सोहम ब्रह्म दाखविले त्याशी. की जे तुमचं 10वं ठिकाण आहे, 9 खिडकी आहे आणि 10वा दरवाजा, किंवा 9 दरवाजे 10वी खिडकी, ज्याला ब्रह्मरंध्र म्हटलं, त्याला संतांनी प्रयाग उन्मुनीचं तीर म्हटलं. की त्या ठिकाणी जर तुम्ही पोचले तर प्रयाग उन्मुनीचं स्थिर हे आहे. त्रिवेणी संगम कुठं आहे तेही तुम्हाला अगोदर सांगितलं, जरी माहित नाही तरी एक वेळा सांगतो. पुढे काय म्हणतात, पाहिले सहस्त्र दळ कमळ. पाहिले सहस्त्र दळ कमल तेथे योगी जनांचा मेळ. परमहंस बैसले बाळ होऊनी संन्याशी. गुरुने माझी मजपाशी दाखवली काशी. पुढे काय म्हणतात, ऐशी देहाची यात्रा केली कावळ मलिंगा घातली. ज्योतिबाने खेप नेली चुकवेली फेरी 84ची. जर 84ची खेप चुकवायची असेल तर संतांनी सांगितल्यानुसार ही यात्रा करा. गुरुने माझी मजपाशी दाखवली काशी. की त्यांनी तुमच्या आत्मसुखाचा ठेवा तुमच्या अंतरात दाखवला. म्हणून तुमची काशी तुम्हाला तुमच्या अंतरंगातच मिळाली. आणि या काशीमध्ये गेल्याने तुमची 84ची फेरी चुकली असे संत म्हणतात, मी नाही. पुढे देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी. देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी. निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही ठाव. किंवा आपण ज्यांना देव देव म्हणतो त्यांना नाही गाव, त्यांना नाही नाव, त्यांचा नाही ठाव. मग आता यांचा ठाव आहे कुठं, तर संत ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव अखंडित सेवा त्यांची करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बा भजा आत्मदेव अखंडित सेवा त्यांची करा. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. आपल्या आनंद संप्रदायामध्ये सांगितलं आहे की बा आत्मा सोयी परमात्मा. त्या आत्म्याचं जर दर्शन झालं तर त्या परमात्म्याचं दर्शन तुम्हाला सरळ होईल. कारण आपण याच्यातही म्हणतो, कसे कडेल गुरु वाचून मार्ग कठीण, 3 वाटा ह्या त्रिकुटी, 2 सरळ 1 उरफाटी, जीवाशिवाच्या झाल्या भेटी याच रस्त्यानं. खिचिरी भुचिरी चाचेरी अगोचेरी उन्मुनी आल्या ह्याही द्वारी याच रस्त्याने. येथे भुलल्या 12-16 नारी याच रस्त्यानं. हे वय सद्गुरु घरची खून. खेचेरी भुचिरी चाचेरी अगोचेरी उन्मुनी आल्या ह्याही द्वारी. येथे भुलल्या 12-16 नारी याच रस्त्यानं. ज्याने 10वे द्वार शोधिले तिथे काळाचे काही नाच आले. मग 10वे द्वार कुठं आहे? 9 खिडक्या प्रत्येकाला माहित आहे. 10वं द्वार माहित नशील तरी सांगतो, कारण नाही सांगितलं तर अनुवृत्तीत विषय राहून जाईल आणि तुम्ही म्हणसाल उद्या 10वं द्वार कुठे विचार पडसाल. म्हणून 10वं द्वार त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरून जीव तुमच्या या शरीरात आला ते होय 10वं द्वार. मग कुठून आला जीव? तुमच्या शरीरात जीव कुठून आला? ज्यावेळेस लहान बाळ असते त्यावेळेस 3-4 दिवस काय धडधड करते? टाऊ. मग त्याला तेल लावलो कळक करता की नाही बा. मग त्याच्यातून तो या घरात शिरला. मग जाताना कुठून जाईल? जो त्या दरवाज्यातून गेला
तोच मोक्षालय गेला. अन्यथा 9 खिडक्यातून जो गेला त्यालाच कर्मधर्माच्या फेऱ्यात गेला आणि 184 मध्ये भोग भोगत आहे. तो मोक्षालय काही गेला. म्हणून महाराज लोक ज्यावेळेस आपण पुरवतो तर त्या महाराज लोकांच्या तिथूनच तो जीव निघून जायला असते. म्हणून या टाळूमध्ये छिद्र पडेल असते. त्या छिद्रातून त्या बॉडीत पाणी नाही जा म्हणून आपण वर तांब्याचं गंगाळ ठेवतो आणि त्याला समाधी देतो. हे तर माहितीशी नवा सर्वायले. मग त्याच्यातून पाणी नाही जा म्हणून ठेवतो. एका महाराजांचं कार्य चालू असताना मी विचारलं का हे काऊन ठेवतात. ते उकरताना टिकाच लागू नये म्हणून ठेवतात. ते कितपत बरोबर आहे. पण ज्यावेळेस शास्त्र शोधलं, ज्यावेळेस अनेक लोकांनी विचारलं, त्यावेळेस समजलं जसा येते तसा जाते, जैसा आया वैसाही जाना है. आपण नेहमी म्हणतो आला तसा गेला. मग जो आला तसा नाही गेला म्हणजे कुठेतरी भुलला. एखादा माणूस आपल्या घरी येते मग तसाच त्या वाटीने वापिस जाते की नाही. तो त्या वाटीने जाता दुसऱ्या वाटीने जर एखाद्याच्या इकडे गेला आपण म्हणतो आला तसा गेला आणि कुठेतरी गेला आणि काहीतरी उपाधी करून राहिला. म्हणून जो जसा आला तसा गेला त्या मूळ पुरुषाशी मिळाला, नाहीतर 184 भोग भोगण्याकरिता इथंच राहिला. हे होय अंतिम समयाचं तुमचं गोळ कसं होईल. संत म्हणतात अंतिम समयाला नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हा सारा कष्ट कशासाठी घेणे चालू आहे की अंतिम समय गोळ व्हावा. तो अंतिम समय गोळ होण्यासाठी हा पुऱ्या जीवनभरात आपला धडपडा सुरू आहे. सकाळी उठू द्या, नामस्मरण करू द्या, कीर्तन भागवत प्रवचन ग्रंथ ऐकू द्या, देवदेव करू द्या, अनेक तीर्थाले जाऊ द्या. फक्त कशासाठी? अंतिम समय गोळ होण्यासाठी. मग अंतिम समय जर गोळ नाही झाला तर आपलं आयुष्य. म्हणून संतांनी सांगितलं जीवे मारून या जीववितो, जीवन मुक्त करतो सूक्ष्म गुरुमार्ग. की तुम्ही जितेपणीच मरेची अवस्था ज्याला येत असेल, जो जितेपणीच मरू शकू ते म्हणजे आपण झोपल्यानंतर जिवंत आहो की मेलो. घार झोपलो, घार झोपल्यानंतर घरात किती चोर आले आणि किती माल चोरून नेला पता असते का? म्हणजे आपण मेलेलो आहोत. परंतु कधी कधी अशी झोप असते आपण घोरतो, आपल्याला माहिती घोरणं चालू आहे परंतु आजूबाजूनं काय बोलणं चालू आहे हे माहीत असते. त्याले म्हणतात जीवे मारुनिया जीववितो. झोपीन पण जागृत राहील. कारण झोप कोणाले आहे? शरीर आले आहे. झोप कोणाले आहे? मन आले आहे. कारण झोपल्यानंतर स्वप्न पाहतो की नाही बा. मग स्वप्न पाहणारा कोण आहे? जो स्वप्न पाहणारा तो जागृत असते. झोपेमध्ये घारघूर झोपून जो जागे असेल समजा त्याची उन्मुनी अवस्था लागली, तुर्य अवस्था त्याच्याही पुढे आहे. कारण 3च अवस्था आपण भोगत असतो, स्वप्नी, सुषुप्ती आणि जागृती. चौथी आहे उन्मुनी, जी आपण आता म्हटली. खिचिरी बुचिरी चाचेरी उन्मुनी आल्या ह्याही द्वारी, याच रस्त्यानं येथे भुलल्या 12-16 नारी, याच रस्त्यानं. ज्याने 10वे द्वार शोधिले तिथे काळाचे काही नास आले. जन्म मरण कुंडले, वाट केसाहुनी लहान, वाट केसाहुनी लहान आहे. येणं जाणं याच रस्त्यानं, हे होय सद्गुरु घरची खून, घे गुरुपुत्रा ओळख. म्हणजे सद्गुरु घरची खून आहे आणि या ठिकाणी जो गुरुचा पुत्र असेल तोच ओळखू शकते, अन्यथा दुसरा कोणी ओळखू शकत नाही. वाट केसाहुनी लहान, येणं जाणं याच रस्त्यानं, हे वय सद्गुरु घरची खून, घे गुरुपुत्रा ओळख. याच्यापेक्षा अजून किती स्पष्ट सांगतील आपल्याला. हा अनेक ठिकाणी आपण अनेक गोष्टी सांगतो. पुढे काय म्हणते? येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नवेरे ही माया. काय म्हणते? येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नवेरे ही माया. तू बुद्धी दर्पण ब्रह्मरवीची छाया.
किंवा तुला जे बुद्धी दिली, तू बुद्धी दर्पण ब्रह्मरवीची छाया, हे नरा आतबग जरा, जीव हा खरा नव्हे रे माया. की तुमच्या अंतरंगामध्ये तुमच्या जो जीव आहे ही माया नाही, ते ब्रह्मरूप आहे. वरी वरी मेघ अंबरी तेच सागरी, उठून मावळती, ही उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. तू खरा वृत्तीचा झरा, शोध मग करा, मुक्ती ही आली. बा गुरुकृपा तुझवर झाली. झाकुनी नेत्र एक, पुढे काय म्हणते, त्यावरी अंपन किरण तुझे ते वाया, सामान्य ब्रह्मचैतन्य त्यात हे अन्य, असे हे जीवाचे. हा भेद जाणती, धन्य ते दैवाचे. झाकुनी नेत्र झाकुनी नेत्र अंतरी बैसशी, बारकाईने पाशी, तव त्या चित्ती उठती बहुवृत्ती, जाणत्या दीप्ती जीव किरणाच्या. ज्यावेळेस आपण नामस्मरणाले बसतो त्यावेळेस तुमच्या अंतरंगामध्ये, तुमच्या मनामध्ये जे बारीक 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 विचार येत असतील, हे विचार कुठून येतात, त्या विचार जिथवर येतात त्या तिथपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. धीरे 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 ते विचार संपून जातील. वृत्ती तुझी कोठून उठे, मावळी शोधून पायती कुठे. की ती उठून कुठं राहिली आणि मावळून कुठं राहिली. तुमच्या मनात बीज तयार कुठून होऊन राहिले आणि संपून कुठे राहिले, हे त्या ठिकाणी शोध म्हणते. वृत्ती तुझी कोठून उठे, मावळी शोधून पायती कुठे. तो खरा वृत्तीचा झरा, शोध मग करा, मुक्ती ही आली. की तुमच्या मनामध्ये जे गोष्टी उठून राहिल्या, त्या कुठून उठून राहिल्या, त्या कुठे जाऊन राहिल्या, याचं जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला मुक्ती मिळेल. नाही तर फक्त देवादत्ता देवादत्ता जर सुरू केलं तर त्यानं मुक्ती मिळणार नाही. त्या नामाच्या अर्थारूप जा, त्या नामानं अंतरंगात जा. कारण तुमच्या अंतरंगात काय ठेवा ठेवेल आहे, या ठेव्यासाठीच आपण हे प्रवचन कीर्तन एवढं मोठं दत्तकथा लावली. पुढे काय म्हणते, तो खरा आस्तिता आणि नास्तिता वृत्तीशी स्वतः, जरी तू पाशी तू व्रात कसा मग ब्रह्मनिश्चय होशी. ही आत झाली मात तशा विश्वात अवघ्या देही. ही मात, ही वात आत झाली मात ह्या विश्वात अवघ्या देही. हे चैतन्य तुझ्या अनुभवादी जीवाशी अमुक तो घळे, तत्काळ कुंभ बुद्धीती मावळे. घटमात ज्ञानता समजली स्वतः, त्याशी तत्वता ब्रह्म ते पायी. बा घटमात्राची चिदाभास जाणे, तो देही येणारा आत बघ जरा, जीव हा खरा. मग आता हे सर्वच्या सर्व करण्यासाठी, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. मग कोणते कोणते मार्ग सांगितले, म्हणून म्हणतात 9 पायऱ्या टाकून वरती जावे मंदिरा. आत्मसख्याचा सखा तेथे नांदतो बर्मा, ब्रह्मविद्येचे चतुर शहाणे जाणती ही गोळी, त्वरा करून घे सद्गुरु पायी प्रेमे घालावी. किंवा तुम्हाला 9 पायऱ्या टाकून जावं लागतात. आता 9 पायऱ्या कोणत्या आहेत, तर 9 पायऱ्या म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती. ह्या 9 भक्तीतून जे 9वी भक्ती आहे त्याला म्हणायला आत्मनिवेदन भक्ती. मग ही आत्मनिवेदन भक्ती जर तुम्ही केली तर तुम्ही त्या परब्रह्माच्या स्वरूपाला मिळू शकता. नाही तर ज्या खालच्या 8 भक्ती आहेत, या 8 भक्तीमुळे तुम्हाला अनेक प्रकारचे देवी देवतांची भेट होईल, अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण मुक्ती मिळणार नाही. म्हणून ह्या 9 भक्त्यापैकी पहिली आहे श्रवण भक्ती. श्रवण म्हणजे ऐकणे. कारण हे ज्ञान कुठेतरी आपण ऐकलं, आपल्याला समजलं, म्हणून आपण या ठिकाणी आज बसलो की नाही. आणि आज या ठिकाणी जरी बसलो, मी जरी बोलत असेल, पण मी बोलणार नाही, बोलून घेणारा धनी वेगळा आहे. पण तुम्ही त्या परमात्म्याचं गुणगान ऐकून राहिले म्हणजे श्रवण करून राहिले, ही झाली पहिली भक्ती. दुसरी भक्ती आहे कीर्तन. कीर्तन भक्तीनं प्रल्हाद तरला, कीर्तन भक्तीनं नारद तरले. कीर्तन भक्ती हे खूप चांगली श्रेष्ठ आहे, पण कीर्तन याचा लोकांना आता दुसरा अर्थ लावला. कीर्तन भक्ती 2 नंबरची आहे. 3 नंबरची आहे स्मरण.
स्मरण म्हणजे तुम्ही आठवण करा की तुम्ही कोण आहे. आपण कोणाचा पता आहे का? खुद का पता खुद को नाही आणि खुदा का पता ढूंढने चले. आपण कोणा हेच माहीत नाही आणि साऱ्या जगाचा अभ्यास आपण करून राहिलो. म्हणून पहिले म्हणतात स्मरण, नंतर सेवा. सद्गुरु सेवा देमशी देवा, सार्थक होईल जन्माची. म्हणजे सद्गुरु सेवा म्हणजे का हो? महाराजच्या अटी जाणे, त्याचं पुरं काम करून देणे, त्याचे हातपाय दाबून देणे, त्याला झोपून देणे हे नाही. सेवा म्हणजे सद्गुरूची सेवा, नामाचे सुमरण लावून या ध्यान त्रिकुटाशी, की जे गुरुनं तुम्हाला सांगितलं त्याची तुम्ही सेवा म्हणजे त्यांनी सांगितल्यावर नामस्मरण करा. ते जे सांगतील ते करणे म्हणजे ते त्या सद्गुरूची सेवा आहे. दुसरे आचरण. कारण आचरणावर अनेक वेळा म्हणतात किंवा नाही, ते मोक्ष मिळण्यासाठी आपलं आचरण पाहिजे. आचरण म्हणजे की तुम्ही या ठिकाणी आले, या ठिकाणी आल्यानंतर जे व्यासपीठावर सांगतील किंवा सद्गुरू सांगतील ते जशाच्या तशी ऐकणे, त्यानुसार तुम्ही वागणूक करणे, त्यानुसार तुमचं चलन ढलन ठेवणे, याला म्हणतात आचरण. आचरणाबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या की बा नाही नाही ते आपल्याला मिळणार नाही, आपलं आचरण नाही. अरे बा सांगणारे तुम्ही म्हणता की बा ते आपलं आचरण नाही, आपल्याला मिळणार नाही, मग सांगता कशाला? म्हणजे सांगणाऱ्याचं आचरण बरोबर नाही का? हा एक त्यातला उद्देश असते. म्हणून आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे. दुसरा वंदन, म्हणजे वंदन करणे, कोणा त्या परमात्म्याचं गुणगान करणे, वंदन करणे, ही आहे 6 नंबरची. 7वी आहे दास्यत्व, दास्यत्व भक्ती. 8वी आहे संख्यत्व आणि 9वी आहे आत्मनिवेदन. आणि या 9व्या भक्तीसाठी 9 पायऱ्या वरती टाकून जावे मंदिरा. म्हणजे ह्या 9 पायऱ्या टाकून तुम्हाला वर जावं लागेल. 9 पायऱ्या टाकून वरती जावे मंदिरा. आत्मसख्याचा सखा तेथे नांदतो बरवा. ब्रह्मविद्येचे चतुर्शहाणे जाणतील ही गोडी. त्वरा करून घ्या सद्गुरु पायी प्रेमे घालावडी. म्हणून आता गुढीपाडवा समोर आलेला आहे, तर या प्रमाणे आपण जर आचरण ठेवलं, याप्रमाणे जर आपण केलं, नवी भक्तीचं जर आचरण केलं, तर आपल्या अंतरांगामध्ये आपले सद्गुरू आपल्याला त्या देवाच्या देवालाही भेटून देतील. आणि देवाच्या वर जो परमात्मा आहे त्याला म्हणेला मूळ सद्गुरू स्वरूप. आणि त्या मूळ सद्गुरू स्वरूपाला भेटणे हाच आपल्या जीवनाचा अंतिम कल्याण आणि अंतिम सत्य हेच आहे. म्हणून आज आपण नेहमी म्हणतो लावा गुढी अवघी उरली थोडी. गुढीचं पद म्हणतो आपण. आता गुढी पाडवायला आपला समाप्रोप आहे, त्यामुळे गुढीचं पद आठवलं. लावा गुढी अवघी उरली थोरी. म्हणजे अवधी म्हणजे टाईम आपल्याला थोडा उरला. या थोड्या टायमामध्ये तुम्ही गुढी उभारा. पण नेमकी गुढी कशी उभारावी? जसं आपण सध्या पाहतो की लोटा लावणे, साडी लावणे, हे गुढी नाही. सद्गुरु घरची गुढी कशी आहे ते सांगतो. बालपण खेळण्यात, तारुणपण हे विषयात, वृद्धपण खोकल्यात, हात पायाची चुंबडी. म्हणजे बालपण गेलं, वृद्धपण गेलं, म्हातारपणी फक्त पायाची चुंबडी करून बसून राहिलो, काही घडून राहिलं नाही. 100 वर्ष आयुष्य लिहिले, 100 वर्ष आयुष्य लिहिले, 50 वर्ष झोपेत गेले. 100 वर्षाचं आयुष्य दिले की नाही, 50 वर्ष झोपेत गेले. 10-5 रोगी नेले, आता नेत्र उघडी. किंवा याच्यापैकी 10-5 रोगी गेले, आता तरी डोळे उघड, आता तरी सावध होई, सद्गुरूला शरण जाई. आता तरी जे गेले नसतील किंवा ज्यांनी खरे गुरु केले असतील पण त्यांना शरण नसतील गेले, तरी काय म्हणते, आता तरी सावध होई, सद्गुरूला शरण जाई, नाम मंत्र मुखी घाई, यम फासा तोडी. म्हणजे सद्गुरूला आता तरी तन्मन धनानं शरण जा आणि त्यांच्याकडून नाम घ्या आणि तुमच्या यमाचा फंदा तोडा. गुढी हीच नवविद्या. जी गुढी आहे ही नवविद्येची गुढी आहे.
गुढी ही नवविद्या विला विसरू नका, नका पाळू अनिक छंदा गुरुचरणाची गुढी. की या नवविद्येची नवी जी सांगितली आत्मनिवेदन भक्ती हिच्या नुसार कार्य करा आणि त्या सद्गुरूला शरण जा. ऐसा करावा पाडवा, याप्रमाणे ऐसा करावा पाडवा, निरालंब मिळेल ठेवा. की याप्रमाणे जर पाडवा केला, गुढी उभारली, तर निरालंबाला ठेवा मिळेल. देवज्ञ देवनाथ म्हणे दावा होत चाचणी. किंवा याप्रमाणे गुढी करा आणि तुमच्या आयुष्याची गुढी त्या निरालंबाले लावा. हीच या ठिकाणी तुम्हाला त्या सद्गुरू महाराजच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आजची झालेली सेवा ही सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. आणि माझ्याकडून कळत न कळत काही चुकीनं जर शब्द निघाला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि चांगलं वाटलं असेल तर ते आपल्या जीवनामध्ये आचरण करा. हीच आजची आपली गुढी आणि ह्याच आपला आजचा या सप्त्याचा संदेश. की गुरु ऐसा करावा जो दावी आत्मसुखाचा ठेवा, भेटवी देवाच्याही देवा त्या नावे सद्गुरू. हे एवढं सांगून माझी सेवा संपवतो. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. सद्गुरू महाराज की जय. अत्रि अनुसया माये की. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त.